उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते. साष्टांग मी वंदिये एकाग्रचित्ते, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीरामस्वरूप, श्री महाराज स्वरूप आणि सकल संत स्वरूप अशा आपण सर्वांना मी वंदन करतो. गेल्या वर्षभर 10 निरूपणातून आपण उपासना हा विषय समजून घ्यायचा आपल्या सहकार्यानं मनापासून प्रयत्न केला. यावर्षी गेल्या निरूपणापासून साधन रहस्य समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. साधनं अनेक आहेत, आपल्याला कल्पना आहे. महाराजांनी जो पैच आपल्यासमोर ठेवलेला आहे तो जुना आहे. तो कशाचा आहे त्याचा गेल्या वेळेला उल्लेख केला होता. परत एकदा करतो की काही करणं हेही घातक आणि काही न करणं हेही घातक. काही करायचंच नाही असं ठरवलं तर ते घातकच आहे, काही करायचं ठरवलं तरी घातक आहे. हे सगळं आपल्याला कल्पना असेल. ह्या एका बाजूनी हा असा पेच आहे. दुसरा पेच असा आहे की काही करण्याचा लोभ सुटणं हेही घातालाच कारणीभूत होतो. काही करायचा लोभ सुटतो तो त्यांनीही घात होतो, आणि काही न करणं हा अधर्म होतो. काही करायचं नाही हा मनुष्याच्या जीवनाला अधर्म आहे, कारण त्याच्याकडे एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणून त्यानं काही न करणं हा अधर्म आहे, हेही लक्षात ठेवावं. आता याच्यातून मधला मार्ग म्हणजे जे करायचं ते कौशल्याने करणं, समजून करणं हा मध्यम मार्ग आहे. म्हणून आपण हे सगळं जे करतो आहोत ते समजून घेऊन करायचा प्रयत्न करतो आहोत. त्यांनी आपल्याला या पेचातून सुटता येईल आणि आपलं जे मूळ उद्दिष्ट आहे भगवंताचं, रामाचं, विठ्ठलाचं आपलं जे उद्दिष्ट असेल नामाचं, ते आपल्याला साध्य करता येईल. ह्यासाठी आपण या साधनांची जी नुसती साधनं करतो त्याऐवजी ती जर साधनं त्याची रहस्य समजून केली, कारण महाराज म्हणायची कुठल्याही गोष्टीचं रहस्य समजलं पाहिजे तर त्या गोष्टी लवकर आत्मसात होतात. त्यातून जे सिद्ध व्हायचं ते लवकर सिद्ध होतं आणि आपलं कार्य अधिक चांगल्या तऱ्हेने होतं, त्याचा उपयोग इतरांनाही होतो. हे सांगितलेलं आहे. म्हणून आपण साधन रहस्य असा विषय आपल्या डोळ्यासमोर ठेवला. त्यातला काही थोडासा उल्लेख आपण काकड्याचा केला, थोडा आरतीचा केला. आरतीचा काही भाग रहस्याचा आपण बघायचा गेल्या वेळेला प्रयत्न केला. इथपर्यंत आपण आलो. आता आजही असंच एक सोपं साधन नेहमीचं आपल्या घरचं मी घरच्या उपासनेवर इथं मुद्दम भर देतोय, कारण शेवटी आपण इथे थोडा वेळ आहोत. घरी आपण जाऊन काय करणार ते महत्त्वाचं आहे, आणि ते खरं कसं अधिक चांगल्या तऱ्हेने करता येईल हा खरा डोळ्यासमोरचा तळमळीचा विषय आहे. म्हणून मी आपल्यासमोर तो त्या बाजूने मांडायचा जास्त प्रयत्न करतो. तर हे साधन घ्यायचं सुद्धा कारण असं, हे साधन म्हणजे पूजेचं साधन आपल्या घरचं. साधी देवपूजा घरातली आहे, तिच्या संबंधी मी आपल्यासमोर आज संवाद करायचा प्रयत्न करतो. तर तिचा उल्लेख आपल्याला आठवत असेल की उपासनाविषयी सांगताना एकदा ओघानी येऊन गेला होता. त्यावेळेला मला नंतर इथले काही ज्येष्ठ साधक मंडळी भेटली, तर त्यांनी मला असं तेव्हा सांगितलं होतं की कधी हा विषय ज्या वेळेला तुमच्याकडे साधनं म्हणून सांगण्यासाठी किंवा उपासनेच्या संदर्भात जर आला तर जरा विस्तारानं सांगितलं तर अधिक बरं होईल. असा विषय तो माझा राहून गेला होता. त्याला आता जवळजवळ 4-5 महिने होऊन गेले, पण मी आठवणीनं तो विषय सांगतोय. ते असतील तर त्यांच्यासमोर जाईलच, नसेल तर जे जिज्ञासू असतील त्यांच्यासमोर जाईल. या भावनेने मी मुद्दाम हा विषय आधी घेतला, आणि जी विशेष परिचित साधनं नाहीत पण आजच्या काळाला जास्त गरजेची आहेत ती पुढच्या निरूपणापासून जर महाराजांची तशी इच्छा असेल तर त्यानुसार पुढच्या निरूपणापासून ती आपण घ्यावीत असा विचार आहे. आता पूजेची रहस्य समजून घेण्याच्या पुढच्या टप्प्यापर्यंत जाण्यापूर्वी पूजेची सद्यस्थिती ज्याच्याशी आपण परिचित असाल, निदान आपल्या घरी शेजारी
नातेवाईकात आपण जे काही परिचित असाल त्यावर पहिल्यांदा विचार करूया. पूजा ही अपरिचित गोष्ट नाही. साधन म्हणून कोणाला माहिती नाही असं नाही. घर जवळजवळ प्रत्येक घरी देव आहेत. यथावकाश का विना पण देवांची पूजा होते. तेव्हा तिचं आत्ताची परिस्थिती कशी आहे तर शक्यतो एकमेकांच्या गळ्यात टाकायचा विषय, म्हणजे साधारण तिचं स्वरूप आत्ताचं पाहूया. असू दे, ते कसं असेल तसं असू दे, आपण काही चिंता करायचं कारण नाही. आपण त्याला मार्ग काढणारच आहोत. शक्यतो एकमेकांच्या गळ्यात टाकण्याचा तो विषय आहे. नंतर ती काही माझी काही एकटीची जबाबदारी आहे का, म्हणजे प्रतिक्रियांचं साधारण स्वरूप आपल्यासमोर ठेवतो की ज्या माझ्या आढळात आलेल्या आहेत, ज्या घडलेल्या आहेत, काल्पनिक नाहीत, तर त्या प्रतिक्रिया आपल्यासमोर ठेवतो. ती काही माझी एकटीची जबाबदारी आहे का, दुसरं कोणी करू नये का. काही काही ठिकाणी पाळीपाळीनं करण्याची पद्धत आहे. जसं एखादं काम असतं तसं, तू आठवडा कर, मी आठवडा करतो, मग तू आठवडा कर, मग पुन्हा कुठे चुकू नये म्हणून कॅलेंडरवर फुल्या वगैरे जे काय असेल ते, म्हणजे हा आठवडा माझा झाला, आता हा आठवडा तुझा आहे वगैरे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर नाही उठलं तरी चालतंय वगैरे. तर ते जे काय असेल त्याप्रमाणे ते फुल्या मारून सुद्धा करण्याची पद्धत काही ठिकाणी दिसते. नंतर आता पुरुष सर्वसाधारणपणे पुरुष मंडळी, आता तसं म्हणणं धाडसाचं आहे थोडंसं, की स्त्रियासुद्धा अलीकडे नोकरी करतातच, त्यामुळे त्यांनाही मी गृहीत धरतो. व्यवसाय असतात, उद्योग असतात त्यांना पण तरीसुद्धा अजूनही बऱ्याच ठिकाणी पुरुष घाई गडबडीत असतात. सगळ्या बाहेरच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असतात. आता मी काय याचं विश्लेषण करीत नाही, पण सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असतात. त्यामुळे ही घरातली गोष्ट आहे, त्यामुळे ती बायकांनी सांभाळावी असं एक त्यांचं सर्वसाधारण मत असतं. त्यांची क्षमा मागून सांगतो, म्हणजे हे साधारणपणे त्यांचं एक मत असतं की ही गोष्ट त्यांनी बघावी. ते आता माझ्यावर एवढ्या जबाबदाऱ्या, एवढा मी दमून येतो, थकून येतो. आता काय तिथे थकून येतात ते त्यांचं त्यांना प्रत्येकाला आपापल्या व्यवसायाप्रमाणे माहिती असेल, तर ते थकून येतात. आणि त्यामुळे शक्यतो ते पती पत्नीवर, मग पत्नीलाही ते जास्त ओझं झालं तर शेवटी ती मुलांच्यावर ढकलणार, दुसऱ्या कोणावर ढकलणार. त्यामुळे ते मुलांच्यावर. पृथ्वी गोल आहे याचा प्रत्यय मला त्या ठिकाणी येतो बरं का. काय पटत असलं तर ऑनलाईन सोडून दिलं तरी चालेल. माझं कुठल्या मताबद्दल कधी काय आग्रह वगैरे नसतोय. खरं असेल तर खरं असेलच, नसेल तर नसेल. तर एक आहे, तर ती मुलांच्यावर ढकलतात. मुलांना असं वाटतं की हे आपल्याच मागं का, कारण त्यांच्या मागं बरेच अजून कामं असतात. सगळीच सांगण्यासारखी असतात असं नाही, पण कामात असतात ते, एवढं खरं. तर त्यामुळे मुलंही गडबडीत असतात. अभ्यास खूप दिलेला असतो वगैरे असं ते म्हणतात, म्हणजे त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही असं ते म्हणतात. तर त्यामुळे त्यांनाही ते त्यांना घरात काय दिसतं की साधारणपणे आजोबा रिकामे दिसतात. आजच्याच बाजू कोणी असले ना तर ते जरा रिकामे दिसतात. तर ते काय म्हणतात, यांना नाहीतरी काय काम आहे हो की नाही. 1 पेपर झाला, 2 पेपर झाले, 3 पेपर झाले, 4 पेपर, म्हणजे वृत्तपत्र ते वाचतात. तर ते सगळं झाल्यानंतर ते सगळं आता त्यांना काय तसं काम आहे म्हणून थोडं कुजरुजत, थोडं लाडीगोडीनं कावीना की आजोबांनी करायला काय हरकत आहे असं त्यांचं सूर लागून ते आजोबांच्याकडे जातं. मग आजोबांच्याकडे हे पूजेचं प्रकरण गेलं, ही सद्यस्थिती पाहतोय. तर आजोबांच्याकडे पूजेचं प्रकरण गेलं की आजोबा म्हणतात की आता ते मोठेच आहेत, ते तर अनुभवाने यात सुद्धा मोठे असणारच. त्यामुळं ते काय म्हणतात की बाबा असं आहे, घरात करतात तो आहे, आता मी नाही, म्हणजे आता काय ते आपल्या लक्षात आलंच असेल. तेव्हा पृथ्वी गोल कशी आहे ते मला तिथे त्यावेळेला एकदा हा संवाद ऐकल्यावर आणि ती परिस्थिती पाहिल्यावर कळलं की पृथ्वी गोल आहे खरी. शेवटी ते पुन्हा कर्त्या पुरुषाकडे येतं आणि मग ही जबाबदारी कुणाची ह्याचा पुन्हा एकदा निकाल लावायची वेळ येते. बरं, आपल्याकडे षोडशोपचार पूजा सांगितली आहे. मुळात का, कशी, काय वगैरे नंतर आपण पाहूच, पण तरीसुद्धा षोडशोपचार सांगितले, पंचोपचार सांगितले. काय एवढे षोडशोपचार काय शक्य नाहीत. अहो गणपतीच शक्य होत नाहीत, ते इतक्या गडबडीत असतात. म्हणतात किती वेळ, मला 15 मिनिटात फक्त तेवढ्यात काय असेल ते करून घ्या. त्यात तयारी झाली नसली म्हणजे 5 मिनिटं गेली. तर अशा तऱ्हेनं ती उरलेले जे काय वेळ राहिला असेल तेवढ्यात होतील तेवढे उपचार. अशी आपली वार्षिक गणपतीच्या पूजेची अवस्था असते. तर रोजच्या देवपूजेची काय अवस्था असेल त्याचा साधारण आपण विचार करू शकतो. आपण मनाशी करावा. तर षोडशोपचार होऊ देत, पंचोपचार करावे. तर आता पंचोपचारांची परिस्थिती काय आहे तर याचे 1-2 नमुने मला पाहण्यात आलेले आपल्यासमोर ठेवतो. सद्यस्थिती पाहतोय आम्ही फक्त. ही सगळीकडे असेलच असं मला म्हणायचं नाही. अनेक सन्मान्य अपवाद ह्याला आहेत. काही घरं सन्मान्य आहेत आणि ती अपवाद आहेत, ती मनापासून करतात. हे सगळं जे आता पुढे काही वर्णन आहे ते मनापासून करतायत. पण हे जे आत्ताचं जे सांगितलेलं वर्णन आहे ते लागू असलेले काही नमुने मी आपल्यासमोर ठेवतो आणि त्यातून जर कुठे लागू पडत असला तर आपल्याला दूर कसा करता येईल ते बघूया आपण. तर त्याचं मी ह्या उपचारांच्या बाबतीत एक मोठी गंमत पाहिली एका घरी. तर त्या घरात एक आजी आहे, त्यांना जरा कमी दिसतं डोळ्यांना. तेव्हा
आता काही आजार मोठे विचित्र असतात, म्हणजे कमी दिसतं किंवा कमी ऐकू येतं, तर ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी ऐकू येतात असं पण असतं. म्हणजे आजाराचा काय प्रकार आहे कोणा ठेवू, हे ENT वगैरे असतात त्यांना विचारलं पाहिजे की काही गोष्टी बोललेल्या ऐकू येतात आणि काही गोष्टी ऐकू येत नाहीत, असा एक प्रकार असतो काहीतरी ऐकू न येण्यात सुद्धा. तसं दिसण्यात सुद्धा काही गोष्टी दिसतात आणि काही गोष्टी दिसत नाहीत, असं काही वेळेला एक आजारांचे प्रकार असतात. असं मी पाहिलंय, म्हणजे पाहण्यात आलंय, आपल्या आले का पहा. म्हणजे समजा कोणीतरी म्हटलं तर मुलाला काही वेळेला, तर मुलाला किती ऐकू चांगलं येतं पण केअर राहिलेत घराचे, असं मुलाला ऐकूच येत नाही एकदम म्हणलेलं. पण समजा पानं वाढली तर ऐकू येतं. म्हणजे ते कसं काय ते आता ते हा कोणत्या प्रकारचा आजार आहे ते आपण आता ठरवायला हरकत नाही. तर तसं त्या आजींच्या डोळ्यांना थोडंसं कमी दिसतं, तर त्यामुळे त्या स्वयंपाक पाणी वगैरे म्हणजे इतर काय करत नाहीत. अर्थात अपेक्षा बाळगणे चुकीचं आहे. तर त्यांच्या घरची जी पूजा आहे ती अर्थात मुलावर आहे. तर ते आता मुलाला त्यांनी आता त्याच्याही मागं गडबडी आहेत, त्याच्यामागं खूप कामं करता पुरुष, त्यामुळे त्याच्यामागं खूप कामं, म्हणून ते काय करीत, ते बाहेर गेलेले असताना म्हणजे त्या खोलीत नाहीत असं बघून तिथली घंटा एक 5 मिनिटं आत भरवून मोठमोठ्याने वाजवायचं असं मी पाहिलं, आणि नंतर बाहेर यायचे. तर त्यांनी हा मार्ग केला खरा, पण आजींना तसं बऱ्यापैकी दिसत होतं. त्यामुळे निर्माल्य आणि फुलं यातला फरक त्या ओळखू शकले. त्यांनी विचारलं, तू देवघरात जातो तो खरं करतो का नाही बाबा, असं विचारल्यावर मग मात्र त्यांचा नाईलाज झाला. काय आहे ती परिस्थिती अशी आहे, खरोखरच आहे अशी. तर मग तेव्हापासून त्यांनी मग काय सुरुवात केली की आजीला हे दिसतंय, आईला म्हणजे त्यांच्या आईला, तेव्हापासून त्याने ठरवलं की वेळ तेवढाच काढायचा, फक्त फुलं बदलायची आणि घंट्या मोठ्याने वाजवायची. तेव्हा आता तिला निर्माल्य फुलं ओळखत असली तरी सुद्धा गंधबिंद बाकीच्या गोष्टी काय ओळखत नाही तेवढ्या बारीक, तितकं दिसत नाही, पण फुलं बदललेली दिसतात कारण ती सहज ते तेवढ्या त्या नजरेत येतं त्यांच्या. तर त्यामुळे अशा तऱ्हेचं घटना सुद्धा घरी घडून उपचारांची अवस्था अशा परिस्थितीला आलेली आहे. आता ह्याच्या पुढचं एक म्हणजे आणखीन एक पाहिलेलं उदाहरण सांगतो की देवांची कशी परिस्थिती झाली आहे. तर काय देव खूप झालेले असतात अलीकडे, म्हणजे आता थोडंसं हे विधान थोडंसं याचं होईल की देव खूप झालेत, म्हणजे देव खूप झाले सुद्धा आनंद असायला पाहिजे, तसं नाही आहे. देव मूर्ती खूप झाल्यात, थोडं म्हणताना चुकलं माझं. तर देवांच्या मूर्ती खूप झालेल्या असतात देवघरामध्ये. मग आता ते खूप मूर्ती मुलावर टाकलेलं ते सगळं पूजेचं काम, मग तो कंटाळायचा आणि त्यांनी काय केलं होतं, एक छोटंसं आपले घरामध्ये भांडी असतात तर स्टीलचं भांडं वगैरे, तर पातेली वगैरे, आपलं दुधाचं पातेलं वगैरे असतं साधारण मध्यम घरातलं दुधाचं पातेलं एक 4 माणसांच्या, तर त्या पातेल्यात ते सगळे देव घालायचे. आणि मी आपलं बघतो त्या दिवशी गेलो होतो, हे काय प्रकार आहे म्हणलं, हे पातेल्यात सगळे काढले, पातेलं नेऊन त्यांनी ते नळाखाली धरलं आणि एकदम सामुदायिकरित्या सगळं परत इकडे आणून परत उठला. हा तू पूजा करताना बाहेर का आलाय पातेलं घेऊन, आणि नंतर बघतो तो हा परत तिकडे गेला. तर हे अशा तऱ्हेनं म्हणजे स्नानाची अवस्था देवांची अशी झाली. तेव्हा आता काय करावं ह्याला, यथा देहे तथा देवे असं म्हणलेलं आहे. तर निदान आपण तरी स्वतः जाऊन आंघोळ करून येतो तर ठीक आहे, आपल्याला बाथरूम आहे, आपल्याला स्वतंत्र खोल्या आहेत, आपल्याला स्वतंत्र ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर देवांची काहीतरी नको का व्यवस्था करायला. पंचोपचार आहेत, अगदी साधे सांगितलेले आहेत. म्हणजे अन्निक सूत्रावली म्हणून जो ग्रंथ याच्यावरती आहे त्यामध्ये हे शास्त्रीय पंचोपचार आहेत. आपल्याला जे नेहमी करतो आपण, गंध पुष्प धूप दीप नैवेद्य, हे जे 5 पंचोपचार अनेक सूत्रावलीमध्ये आहेत सांगितलेले. ठीक आहे, शास्त्राधार आपल्याला नको असेल तर निदान व्यवहाराने विचार करू, निदान स्नान घालून एवढं तरी करता येण्यासारखं आपल्याला आहे, एवढं की आपण जसं रोज स्नान केलं तसं देवांना स्नान घालू. मग आता हे स्नान घालताना बरं आपले पंचोपचार कमी चालू आहेत का, स्वतःपुरते पंचोपचार पुरुषांचे चालू आहेत, स्त्रियांचे चालू आहेत. तो दाढी, गरम आंघोळ, गरम पाण्याची, नंतर देवांना गरम पाण्याची आंघोळ कधी घडत असेल काही मला माहिती नाही, तर ते स्वतःची. त्यानंतर पाणीसुद्धा जरा कमी झालेलं चालत नाही, ते पाणीसुद्धा इतकं गरम लागतं विशिष्ट प्रमाणात, एवढं सध्या चाललेलं आहे. तर एवढी स्वतःची काळजी आपण उत्तम आहे, चांगली काळजी घ्यावी. त्यानंतर साबण चांगल्या प्रतीचा लागतो, किती महाग असतो तो, किती जाहिरातीत फिरत जातो किंवा किती उंच उडवतात, काय करतात, ते जेवढा सगळ्यात जास्त किमतीचा तो असतो ते आपल्याला माहितीच आहे, ती किंमत आपल्याकडनंच वसूल केलेली असते. तर तेवढ्या सगळ्या प्रतीचा साबण लागतो. त्यानंतर उत्तम वस्त्र लागतात आणि पुरुषांना सुद्धा हे सगळी पावडर लागते, पंचोपचार आहे. तेव्हा मला असं म्हणायचं, स्वतःला जर यथा देहे तथा देवे शास्त्र म्हणतंय तर आपल्याला जर पंचोपचार हे लागतात
आणि भगिनी वर्गालाही ते लागतात. तर ह्याच्यात हे जर सगळे लागतात त्यांचं आणि काय स्नो क्रीम काय असेल ती वाढवा तिकडे थोडंसं, एवढंच. इकडची एक दाढी काढली, तिकडे एक स्नो क्रीम वाढवलं किंवा काय आणखीन आता काय फवारे काय 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 बोलायचं काम नाही. पंचोपचार षडोपचार कसे कुठं जात असतील तिथं जात असतील. तर हे सगळे उपचार जर आपल्याला लागतात तर माझ्या देवाला ते का नकोत असा विचार जरी मनामध्ये आला तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की ही देवांची अवस्था तशीच आहे. आता असंच देवांचं आहे का इकडे? आपला टॉवेल रोज धुवायला जातो. देवांची वस्त्र मला सांगा, देवाला पुसण्याची म्हणजे घालण्याची वस्त्र तर आपली रोजची रोज धुवून ताजी काय ते नवीन काय इस्त्री मारून सुद्धा इवन अशी आपल्याला लागतात. देवांना फक्त पुसायचं वस्त्र, घरातल्या देवांना काही वस्त्र वगैरे नसतात मोठी. त्यांचे जे काय जशा मूर्ती बनवल्यात तशी त्यांनी करून वस्त्र तयार केलेली आहेत त्याच्यावर, त्याला काही वेगळं वस्त्र घालत नाही, मान्य आहे. पण त्यांना पुसायला तरी वस्त्र, आंघोळ केल्यावर पुसायचं तरी काम आहे निदान, त्याला तरी वस्त्र असतं. पण ते वस्त्र म्हणजे काय आहे आता सांगावं की आपलं वस्त्र निदान टॉवेल तो पुसलेला अंग पुसलेला रोज जातो, आंघोळ झाली की ते धुवायला जातो आणि ते कोण धुणार असेल, घरातलं असेल बाहेरचं असेल, ते धुवून परत येतो. रोजच्या रोज कोरडा टॉवेल धुतलेला माणसाला लागतो. आमचं इकडचं देवांचं वस्त्र मात्र मी काही म्हणत नाही, पण माझ्या पाहण्यात मात्र असं आहे की काही तिमाही सेमिस्टर पद्धतीनं काही ॲन्युअल वार्षिक पद्धतीनं असंच विचार, म्हणजे शेवटी तो बदलायचीच वेळ येते. तो रोज धुवून काय कोणी घातलंय बाबा, अहो देव आहे तसं त्याला सुद्धा त्याचं नको का वस्त्र, त्याचं काय पुसायचं आहे तर त्याचं ते कोरडं वस्त्र त्याचं जे आहे ते जर धुतलेलं असेल तर कालचं जे आपण काय पुसलं ना काल त्याला, म्हणजे काल त्याला काहीतरी गंध अक्षर काय जे लावलं होतं काय हळदी कुंकू असेल ते पुसल्यानंतर पुन्हा त्याच वस्त्राने आपण हे करणार आहोत उद्याचं काम, तर निदान ते धुवायला नको का? आपल्याला टॉवेल जर एवढा मोठा टॉवेल असून सो आपला धुतो तो देव एवढेसे त्याचं वस्त्र एवढंसं तर ते निदान धुवून ठेवील. म्हणजे ही देवाच्या वस्त्रांची, पण ते मात्र अगदी सेमिस्टर पद्धतीने 6 महिन्यांनी वगैरे वगैरे असं धुतलं जातं. ही देवांची आत्ताची परिस्थिती. आता काही ठिकाणी त्याच्याही पुढचं सांगतो ह्या उपचारांच्या मध्ये की काही वेळेला असं आहे गंध तर उगाळायचे कोणी भानगडीत पडतच नाही, अलीकडे तयारच मिळतं. तेव्हा तो गोळा तयार होतो, त्याच्यावरती नुसतं जरासं बोट ओलं लावलं की गंध झालं की टेकवलं की काम झालं. तर असं काम चालू असतं देवांच्या पूजेचं. का देव आपल्याला पावत नाही, का देव आपल्याकडे जिवंत नाही आणि देवाचे परिणाम का दिसत नाहीत आणि रहस्य समजून घ्यायची वेळ का आली, या सगळ्यामुळे आली एवढं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. तर त्यासाठीही सांगितलं. त्यामुळे उगाळायचे कष्ट जे देवासाठी झीज आहे ती फार कमी ठिकाणी, म्हणजे ती साध्या गंधाचीही सांगितली, वस्त्राची अवस्था अशी सांगितली. आणि एका मुलाला मी पाहिलं, ते फुलं आणली होती, फुलं आणली नाही असं नाही, पुष्प आहे ना त्याच्यामध्ये उपचार आहे, तर फुलं आणली होती. पुढं म्हणला माझा संकुचित दृष्टिकोन नाही, म्हणला इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच वगैरे नाही. हो का म्हणलं, मग आता काय करणार हा, तर सगळीच फुलं एकदम सगळ्या देवांच्यावर एकदमच वाहिली. इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच वगैरे काय नाही, असं संकुचित नाही दृष्टिकोन. सर्व देवांना सर्व प्रकारची फुलं जशी त्यांच्या नशिबात असतील म्हणलं पाहिजे, आता काय म्हणणार, त्यांच्या काही प्रारब्धात असतील तशी त्याप्रमाणे त्यांची त्यांना मिळाली. आता असं जर समजा त्या देवांची पूजा मी पाहिले, त्यांना फुलं एकदमच वाहिली सगळ्यांना. आता जर आपल्याला शक्य आहे घरात जर समजा काय 5, 7, 10 देव काय आहेत, 10 फुलं आपल्याकडे आहेत, प्रत्येकाला निदान एक तरी निदान त्याच्या वाट्याला येतंय तर घालायला काय हरकत आहे. जादा येत असेल तर घालावं जादा, पण नसेल तर येत समजा असं जर असेल तर निदान एखाद्या 2 देवात मिळून एक काहीतरी त्यांना देण्याची तिथे आपली जर भावना असेल तर तसं आपल्याकडे आहे सुदैवाने, तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी तरी द्यायला हरकत नाही. असं एकदम त्यांच्यावर पुष्पवृष्टी वगैरे करायचं काही देवांच्यावर आपण काही कारण नाही, ते त्यांचं काम आहे आपल्यावर पुष्पवृष्टी करायचं, आपण त्यांच्यावर पुष्पवृष्टी वगैरे काही करू नये अशी मला विनंती आहे. तर आता शेवटी आता राहिला नैवेद्य. ते नैवेद्यार्थी आश्वासनम समर्पयामी, आईनंतर नैवेद्य दाखवील, तिथेही प्रश्न भेटला अनेक गोष्टींसाठी. अक्षतां समर्पयामी शेवटी लिहिलेलं असतं, तर तसं आहे हे शेवटी आपल्याकडे झालेलं आहे. तर नैवेद्यार्थी आश्वासनम समर्पयामी, आईनंतर नैवेद्य दाखवतेच आहे. तर तोपर्यंत स्वयंपाक झाला नाही म्हणून तो नैवेद्य नाही. आणि इकडे काही दुसरं काय फळ साखर काय ठेवायचं तर त्याचा कंटाळा वाटतो, वेळ लवकर उरकतं, तेव्हा हे आश्वासनार्थी नैवेद्यम छान आहे. तर ते नैवेद्यार्थी आश्वासनम समर्पयामी म्हणजे तेही काम संपलं. ही अवस्था झाली. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे बघू की हे सगळं झालं, अवस्था कशी आहे, याच्यातली कुठे कुठे कशी आपल्या आढळाला आली असेल तसे त्याचे परिणाम पण आपल्याला आढळलेले असतील. मुळात मूर्ती जी ठेवली आहे घरामध्ये, मी घरातल्या पूजे फक्त बद्दल बोलतो, घरात जी मूर्ती ठेवलेली आहे ती मूर्ती म्हणजे देव नव्हे याची, ती मूर्तीची पूजा सुरू करणाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे. ते जाणतात
ज्यांनी निर्गुण उत्तम ओळखलेलं आहे त्यांनी सगुण मूर्ती निर्माण केलेली आहे, एवढा आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. ज्यांनी निर्गुण जाणलं आहे त्यांनी सगुण निर्माण केलेलं आहे, त्यामुळे त्याचा अनादर आपल्याला करता येत नाही. मुळात ही अनेकांचं असं कल्पना असते की ते काय बाळकृष्ण म्हणजे मुळे आहे का, मग ते हे असं आहे का, ते मारुती म्हणजे आहे का, ते एवढासा राम म्हणजे अमुक आहे का, तो राम म्हणजे तो राम नव्हे, त्याच्या पलीकडे राम आहे असं म्हणण्याची ज्यांनी निर्गुण ओळखलेलं आहे त्यांनी तो राम आपल्याला घालून दिला. याला काही कारणं आहेत. ते उत्तम प्रतीचे जाणकार होते आणि त्याला आपली सुद्धा स्वतःची झेप, माणसाची कल्पनेची झेप किंवा माणसाची कुवतीची झेप याची त्यांना पूर्ण माहिती आहे, निर्गुण जाणलेलं आहे. म्हणून आपल्याकडे ही मानसपूजेची श्रीमंती आहे, किंबहुना गरज आहे असं आपल्याकडे. म्हणून महाराज सगुणोपासना सगुणोपासना असं म्हणालेले आहेत. ते एवढ्यासाठी म्हणालेले आहेत की आपली कल्पना त्यांना आहे. त्यामुळं मूर्तीपूजा ही जी सांगितलेली आहे, जी घरामध्ये आपल्या आहे, ती मानसशास्त्र आणि समाजशास्त्र उत्तम जाणणाऱ्या लोकांनी निर्माण केलेली आहे. आपल्याला ते लोक माहिती नाही, आपल्याकडे त्यांची नावं नसतील, कदाचित आपल्या इतिहासात ती आली नसतील, पण ती ज्यांनी निर्माण केली ते उत्तम मानसशास्त्र जाणतात आणि ते उत्तम समाजाचंही शास्त्र जाणतात असे लोक आहेत. त्यांनी ही निर्माण केलेली पूजा आहे. म्हणून आपल्या घरात ती घालून दिलेली आहे, आपल्या घरामध्ये पूजा घालून दिलेली आहे. सार्वजनिकच्याबद्दल मी बोलतच नाही, हे सगळं मी एक सांगतो, त्याचा आपण 100 करा आणि मग सार्वजनिक काय असेल ते ठरवा. मी फक्त घरातल्याबद्दल बोलतो. तर घरात जी आपल्याबद्दल जी घालून दिलेली पूजा आहे त्यामध्ये जे देव आहेत ते एवढेसे आहेत, सगुण आहेत, ती प्रतीक आहेत. त्यांना माहिती आहे ही प्रतीक आहेत आणि मनुष्याचा व्यवहार संकेत आणि प्रतीकांशिवाय चाललेला नाही. आपण जे आत्ता बोलतो आहोत ते सुद्धा शब्दांचं प्रतीक वापरूनच बोलतो आहोत. हे जर प्रतीक शब्दाचं नसतं आणि जर ही भाषा आपल्याला कळत नसती तर काय म्हणायचं आहे हा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचला नसता. एक शब्दाचं प्रतीक आपण वापरलं, एक शब्दाचा संकेत आपण वापरला, तसा हा निर्गुणाचा संकेत आहे. तेव्हा सगुण मूर्ती हा निर्गुणाचा संकेत आहे आणि मनुष्य संकेतांच्या साह्याने व्यवहार करतो एवढं आपण विसरू नये म्हणजे झालं. मग त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. ती कसली मूर्ती आहे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. ती रामाची असेल, विठ्ठलाची असेल, काय आपल्याला जी प्रिय असेल, कृष्णाची असेल, कशी असेल, कुठली असेल, पण ती त्यांनी विचारपूर्वक ठेवलेली आहे एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि खरं सांगायचं तर सूर्याला हात लावणं शक्य नाही म्हणून सूर्याची प्रतिमा बनवली. काय हात लावेल आणि कोण लावेल म्हणून सूर्य प्रतिमा केली. हे जितकं साधं आहे तितकं आपलं अंतरंग, जे ज्याच्यावर आपलं सगळं बहिरंग चालतं आहे, त्याचं जे अंतरंग आहे, आत जे आहे तेच जे चालतं आत सगळं, तेच बाहेर, आत जे चालेल ते बाहेर रागात येईल मग व्यक्त होईल, प्रेमात येईल मग व्यक्त होईल. ते आत जे चालतं ना ते अंतरंग महत्त्वाचं आहे. त्या अंतरंगात जे सद्गुण वास करायला पाहिजेत, ज्या सद्गुणांची गरज आहे, त्या गुणांच्या जोपासनेसाठी बाहेर मूर्तीच्या रूपानं आपल्याला आठवण देणारं प्रतीक निर्माण केलेलं आहे. मूर्तीपूजा हे बाहेरचे, आतले जे सद्गुण, मला सद्गुण हवे आहेत पण मला अंतरंग दिसत नाही, सद्गुण दाखवता येत नाहीत, एकदम रुजवता येत नाहीत, म्हणून त्यांचं स्मरण देण्यासाठी हे सगुण समोर ठेवलेले आहेत. म्हणून विठ्ठल समोर ठेवलेलं आहे, म्हणून महाराज समोर ठेवलेले आहेत, म्हणून कृष्ण समोर ठेवलेला आहे. जे आपल्याला काय जे आवडतं असेल ते प्रत्येकाचं प्रतीक आहे. ते गणपती असेल पण तो प्रतीक असेल, ते प्रतीक कशासाठी ठेवलेलं आहे? यासाठी आहे की मला सद्गुणांचं स्मरण व्हावं, सन्मार्गाचं स्मरण व्हावं आणि सत्प्रवृत्तीचं स्मरण व्हावं. आणि म्हणून पूजा हे अंतरंग बदलाचं साधन आहे हे आपल्या लक्षात येत नाही. हे पूजेचं रहस्य आहे की ते अंतरंग बदलाचं साधन आहे. माझ्याकडे अंतरंग बदलाची साधनं नाहीत. चांगल्या ह्या माणसाचा चांगला माणूस करून दाखवा. आपल्याकडे काही जर साधन असेल तर मला सांगा, मला जिज्ञासा आहे, आपल्याला शिकून घेता येईल, मी जरूर शिकायला तयार आहे की हा मनुष्य असा आहे, हा वाईट आहे, मला माहिती आहे, पण हा चांगला व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करावं म्हणजे तो चांगला होईल? कुठल्या शास्त्रात बसतं मला सांग. वैद्यकात येतं का, समाजशास्त्रात येतं का, मानसशास्त्रात येतं का, कशात येतं? ते करणं आपल्या हातात नाही. अंतरंग बदललं, सद्गुण जोपासले गेले, मनामध्ये ते रुजले, आत रुजले अंतरंगात तर बहिरंगात त्याचे परिणाम आपल्याला दिसतील, अशी परिस्थिती आहे. मग त्याचं एक साधन म्हणून ही पूजा आपल्याकडे घातलेली आहे आणि तिचं आपण फक्त तसं आकलन करून घेण्याची गरज आहे. मग आपल्याला अंतरंग दिसत जर नाही आणि त्याच्यावर जर कृती ठरतात तर मग आपल्याला त्याचं काहीतरी अंतरंगापर्यंत पोचवणारं साधन पाहिजे. आता हे अंतरंगापर्यंत जाणारं साधन आहे, याची कल्पना नाही त्याला काय करायचं म्हटलं. मला फक्त पूजाच दिसली,
मला पूजा हे अंतरंगाच्या बदलाचं माझं साधन आहे हे जर दिसलं नाही तर पूजेचा परिणाम होत नाही का? तर मला त्याचं म्हणून सांगितलं ना, आजी असं करते, आजोबा असं करतात, ते सांगू शकले नाहीत. मागच्या वेळेला शेवटी म्हटलं होतं ते का करतात हे जर सांगू शकले नाहीत तर मग ते कर्मकांड वाटतं, मग ते कशाला करायचं असं वाटतं, त्यापासून मला फायदा काय असं वाटतं. तर हे जे वाटतं याचं कारण हे मधलं सांगितलं गेलं नाहीये, त्याचाच आपण उलगडा करायचा प्रयत्न करतो. आपण सध्याची आपली अंतरंग पहा. आपण इतरांच्या अंतरंग तर ज्या थोड्याफार प्रमाणात तर जाणतो, तर त्याच्यावरून तर आपल्याला कल्पना येईल. निदान आपल्या अंतरंगाकडे पाहू की आपल्या अंतरंगामध्ये वासना, विकार, लोभ यांनी इतकं भरून गेलेलं असतं सगळं अंतःकरण. जर आपण आत पाहिलं तर एवढ्या तेवढ्या काढ्या काडीचा सुद्धा लोभ माणसाकडे राहील, त्याची त्याला ओढ राहील, त्याच्याशिवाय त्याला करमणार नाही. अशा तऱ्हेचे सगळ्या या गोष्टींनी भरलेलं अंतरंग आहे. कसं शुद्ध करायचं हे सगळं, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि हा समाजशास्त्रीय प्रश्न आहे, मानसशास्त्रीय आहे, स्वास्थ्याचा प्रश्न आहे. आणि त्यात पुन्हा आपण बेसावध राहिल्यामुळे यात संस्कृतीची आयात होती आपल्याकडे, तिच्याकडे आपलं एक लक्ष नाही. ती आयात जी बाहेरून होती आहे तिने यात भर पडते आहे. माझ्या अंतरंगामध्ये अनेक आयात संस्कृतीनी भर पडते आहे. आणि जी आयात केली जाते, होतीये किंवा आपल्यावर लादली जाते म्हणा, ती निकृष्ट आहे हे आपल्या लक्षात येत नाही. एवढं फक्त आपला बेसावतपणा आहे हे पण लक्षात ठेवू. हा पूजेच्या अंतरंगाच्या संदर्भातला भाग आहे म्हणून मुद्दाम सांगतो की ही संस्कृती पुन्हा माणसाला आदिमानवाकडे नेईल की काय अशी भीती वाटते. अशी संस्कृती येते. आपण विचार करा, आदिमानवाच्या आपल्या कल्पना पहा. आपण आज ज्या संस्कृतीला प्राधान्य देतोय किंवा मोठी वाटते असं आपल्याला वाटतंय, तिचं स्वरूप काय आहे ते पहा. वस्त्रांची वल्कलं झाली, आपल्या भावना सांगायला किंचाळावं लागायला लागलं. पूर्वीचे क्रोधागार होती आपल्याकडे. पूर्वी क्रोध नव्हता असं नाही, पण क्रोधागार होतं. त्या खोलीत बसायचं, राग आल्या ना खोलीत बसायचं. त्या बाहेर सगळीकडे शांतता आहे अशी परिस्थिती आहे. आणि शांतताच नेहमी नांदते. कधीतरी माणसाला हे होतं, त्रास होतो, ठीक आहे, पण त्यासाठी त्याला बाहेर नाही इकडे तिकडे फिरायची परवानगी. ते राजा झाले तरी सुद्धा त्यांचं क्रोधागार आहे. तर तशा तऱ्हेची यंत्रणा आहे, ठेवलेली आहे, सगळी व्यवस्थापन केलेलं होतं. फक्त आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे किंचाळणं आहे, आरडाओरडा आहे. आता संगीत म्हणायचं की संगीताला आरडाओरडा म्हणायचं अशी परिस्थिती आहे. जे आयात होते त्याची लक्षणं पहा आपण आजूबाजूला काय आहेत ती, आणि त्याच्यावरनं ठरवा. व्यसनांची प्रतिष्ठा, व्यसनांना प्रतिष्ठा दिली गेली, हे आपल्यावर लादलेली संस्कृती आहे. व्यसनांना प्रतिष्ठा, अत्याचारांना प्रतिष्ठा, भ्रष्टतेला प्रतिष्ठा. आणि हे सगळं आहे. याची आपल्या ज्या अत्यंत वैयक्तिक भावना आहेत त्यांची सामुदायिक किंवा सार्वजनिक प्रदर्शनं करण्याची संस्कृती पद्धत नाही आणि त्याची गरजही नाही. आपल्या वैयक्तिक भावना वैयक्तिक आहेत. मी अत्यंत व्यवस्थित विचार करून माझ्या डोळ्यासमोर अत्यंत थोर मी त्यांचा उच्चार न करता आपल्यासमोर 2 मोठ्या राष्ट्राध्यक्षांचे आलेले फोटो आपण पाहिले असतील तर हे संस्कृतीत आपल्याला नाही. त्या खाजगी आहेत, त्या खाजगी भावना आपल्या खाजगी घरी ठेवा. त्याची व्यवस्था आहे, पण त्यासाठी आपल्याकडे घर ठेवलेलं आहे, आपला प्रासाद ठेवलेला आहे. आपण राजे असाल प्रासाद असेल, आपले घर असेल तर झोपडी असेल, आपण लहान असू तर झोपडी असेल, गरीब असू तर झोपडी असेल. त्या भावनेला प्राधान्य आहे, नाही असं नाही, जीवनात स्थान आहे, पण ते आपल्या घरामध्ये आहे. अशी यंत्रणा आपल्या संस्कृतीत बसवलेली आहे. ती असताना हे जे केलं जात आहे ते आपल्याला आदर्श वाटतं. यामुळे मुद्दा आपला असा आहे की आपल्या अंतरंग आणखीन ढवळून निघतं. जे मुळातच वासना विकाराने भरलेलं आहे त्यामध्ये आपण या आदर्शाने आणखीन बाजूला जातो. या सगळ्यामधून याच्याकडे लक्ष द्यावं. तर मग मला सांगा की इतक्या अवस्थेमध्ये मग हत्या आणि आत्महत्या का घडतात याची कारणं वेगळी शोधायची गरज नाही. मी एकदम पुढे जातो पटकन. तर या दृष्टीनं आपण जी पूजा समोर आणलेली आहे, जिचा विचार करण्यासाठी आपण आत्ता वेळ आपण दिला त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. ती जी पूजा आहे ती काय आहे नक्की, तर आपलं अंतरंग आपल्या मनाशी बघून आपण सांगावं की ते शांत आहे का, विवेकी आहे का, विचारी आहे का, कृतिशील आहे का, विधायक कृतिशील आहे का, ह्या सगळ्याचा विचार आपण करावा. मग ते शांत, विवेकी, विचारी, कृतिशील असं बनवणाऱ्या संस्कृतीचा देवपूजा हा महत्त्वाचा शोध आहे असं लक्षात ठेवलंच आहे. आपलं अंतरंग हे विचारी, विवेकी, कृतिशील,
विधायक कृतिशील असं बनवण्यासाठी संस्कृतीचा देवपूजा हा एक महत्त्वाचा शोध आहे. एवढं लक्षात ठेवलं तर देवपूजेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. तिची रहस्य थोडक्यात म्हणजे पुढे आपण 2 टप्प्यात पाहू. पहिल्या टप्प्यातली रहस्य अशी आहेत की पहिलं पूजेमध्ये रहस्य काय असेल तर तिनं अंतरंग शुद्धी होते. एक. दुसरं देवपूजेनं काय होत असेल ते कसं होतंय ते आपण नंतर पाहू. दुसरं आदर्शांचं स्मरण देण्याचं काम मूर्तीपूजेमध्ये आहे. आपल्या घरातल्याच मूर्ती ज्या असतील त्याच्याबद्दलच बोलतो. तो बाळकृष्ण असेल काय असेल मला माहिती नाही. ती जे आहे ते त्या पूजेने आपल्या आदर्शांचं स्मरण देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आपल्या समोर घरात एवढाशी रामाची मूर्ती आहे तर किती गोष्टींचं त्यामुळे आपल्याला स्मरण होणार आहे. त्यागाचं स्मरण होणार आहे, कर्तव्याचं स्मरण होणार आहे, वनवासाचं स्मरण होणार आहे, शब्द पाळण्याचं स्मरण होणार आहे, अनेक गोष्टींचं स्मरण होणार आहे. एक नुसता राम समोर उभा केला आहे तर समर्थ आज भी आहे आपले दासवामीचा दिवस आहे, पण त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं जीवन नाही बाकीच्यांची हजारो जीवनं बदलण्याचं सामर्थ्य एका त्या आदर्शाच्या स्मरणामध्ये आहे. एवढं लक्षात ठेवलं तर ते त्याचं रहस्य आहे खरं. म्हणजे त्यानंतर त्या आदर्शांच्या स्मरणामुळे आपला विकास पुढचं आणि त्यानंतर आपलं उन्नयन आणि त्यामधून आपल्या हातून उत्तम कृती अशी 5 गोष्टी आहेत ज्या उत्तम कृतीच्या अवस्थेला गेल्या. पहिलं अंतरंग शुद्धी, दुसरं आदर्शांचं स्मरण, तिसरा विकास, चौथं उन्नयन म्हणजे वर जाणं, आपल्या कृती नेहमी अधिक वर असणं. सामान्य कृती तर काही कोणी करेल पण त्याच्यापेक्षा वर आपल्या कृती असणं हे उन्नयन आहे. आणि उत्तम कृती ह्या आदर्श कृती हे त्याच्या पुढचा टप्पा आहे. आणि उत्तम कृतीचं मुक्ती हे शेवटचं ध्येय जे माणसाच्या जीवनाचं आहे ते साधून देण्याचं सामर्थ्य त्यात आहे. एवढी रहस्य ह्या एका मूर्तीपूजेमध्ये आहे. तसं एका टप्प्यात सांगतो. पुढच्या टप्प्यात आपण आणखीन तपशिलात पाहू. आता नुसती पूजा म्हणून हेटाळणी करायची झाली तर कशाची करता येते. पूजन काय होणार आहे आपण म्हणतात अनेक लोक. पूजा करून काय होणार आहे. पूजा करून काय होणार आहे ते हा सगळा विचार करून मग पहा. 1 महिनाभर पूजा करा आणि मग आपल्या चित्ताचे संस्कार काय होते आणि काय झाले याचा विचार करा आणि मग त्यावेळेला आपण ठरवा की ह्यात काही तथ्य आहे का नाही हा विचार करा. त्यांनी फार विचारपूर्वक हे बनवलेलं आहे. त्यांना ह्याची सगळ्याची कल्पना आहे. माणसाचं मी साधं उदाहरण सांगतो आपल्याला. आता मला आठवण झाली म्हणून आधी सांगतो की विनोबाने ह्या कल्पनेचा सांगोपांग, त्यांनी कशाचा सांगोपांग अभ्यास केला नाही, ह्याचा सगळ्याचा सांगोपांग अभ्यास केलेला आहे. तर त्यात ह्याचा पण अभ्यास केलेला आहे. तर ते म्हणाले की माणसाच्या ठिकाणी जी वासना आहे तिचं निर्वासन करणं एकदम शक्य नाही माणसाला. ती वळवणं शक्य आहे, ती आदर्शाकडे वळवणं शक्य आहे. मग त्याला साधी मूर्तीपूजा एक मध्ये आणली. ती जर आणली नसती तर झाडावरचं प्रत्येक फूल तुटलेलं आपल्या नाकाचे गेलं असतं. ते आज परमेश्वराच्या डोक्यावर जातं. मूर्तीपूजन आणि काय अभिप्रेत आहे आपल्याला. एक साधंसं उदाहरण आहे फक्त की एक झाडावरचं फूल उत्तम आहे, वास सुगंध उत्तम आहे. तर जर माझ्यासमोर एक मोठा आदर्शाची मूर्ती नसेल, कुठलीही असू दे, पांडुरंगाची असू दे, रामाची असू दे, कुणाची असू दे, ती जर मूर्ती माझ्यासमोर नसेल तर ते फूल आज माझ्या नाकालाच वास देईल. ते आज मला असं वाटतं की नाही हे भगवंताला अर्पण केलं पाहिजे. ते पायाशी ठेवा, ते डोक्यावर ठेवा. ते हे करण्याचं सामर्थ्य त्या एका मूर्तीपूजेमध्ये आहे. एवढा विचार करून ती बसवलेली आहे. हेटाळणी करणं फार सोपं आहे पण त्याचा आपण रहस्य समजून घेणं आणि त्याच्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष कृती करून आपण स्वतः उन्नयन आपलं करून घेणं हा मोठा मार्ग आहे एवढं नक्की. आणि तेच ह्या पूजेच्या प्रगतीमध्ये आपल्याला शिकायचं आहे. आपल्यासमोर असावं, आपल्याला माहिती असेल, फक्त मी आठवण करत असेल. तेव्हा मूर्ती ही मूर्ती मानू नका. आता मला सांगा, मूर्ती मानू नका म्हणून सांगणारे किती महापुरुष होऊन गेले. मूर्ती पूजेच्या विरोधात असलेले किती महापुरुष होऊन गेले आपल्याकडे. ठीक आहे, संस्कृतीमध्ये ते पण आहे पण शेवटी त्यांचे पण पुतळेच झाले आणि त्यांना हार घातले लोकांनी. म्हणजे शेवटी काय झालं तेच झालं ना, आपल्याला माहिती आहे ना. कारण मनुष्य संकेताशिवाय जगू शकणार नाही. एक आदर्श आहे, ठीक आहे, त्या आदर्शाने सांगितलं की तुम्ही मूर्तीपूजा मानू नका. मला मान्य आहे, मला पण मूर्तीपूजा मान्य नाही अर्थाने. पण मग आता त्यांचा फोटो तरी करून त्याला हार घालावा असं वाटतंच ना आपल्याला. मग त्या मूर्तीपूजेचंच तत्व आपण अंमलात आणतो. एवढं विसरू नये, हे एवढं ते तत्व त्याच्यातलं आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आपण संकेतानेच पुढे जाऊ, गेलो तर संकेताने पुढे जाऊ, एवढं लक्षात घ्यायला हरकत नाही. तर आता आपण आपले पंचोपचार ज्या अर्थाने मगाशी बघितले ते परिस्थिती म्हणून पाहिले, आपण आदर्श म्हणून पाहू. आपण जे काय पंचोपचार आपण अनेक सूत्रावलीचा मगाशी उल्लेख केला, ठीक आहे, त्याच्यातला आता त्यांनी तर अगदी वेळ नसली तर स्नान नाही झालं तरी चालेल असं अनेक सूत्रावली म्हणते. पण पूजा अंतरू नका असं म्हणते. पूजा अंतरू नका पण ती करा.
कारण पूजेने देवत्व जिवंत राहते. महाराज म्हणायचे ना, उपासकाची मूर्ती जिवंत का होते, तर ती त्याच्या नित्याच्या पूजेने जिवंत होते. तो नित्यपूजा आहे म्हणून ती जिवंत होते. एवढं जरी लक्षात असलं तरी चालेल. नित्यपूजेने उपासकाला उपास्य मूर्तीमध्ये जिवंतपणा अनुभवायला येतो. म्हणून रामाच्या डोळ्यात पाणी येतं. त्याचं कारण ते आहे की महाराजांची पूजा अंतरत नाही, तो भाव अंतरत नाही. व्यवहार आहे शेवटी, पूजा हा सुद्धा व्यवहार आहे. मी म्हणतो एक वेळ उपचार आहे, पण तो उपचार नाही, त्याच्या मागचा भाव अंतरला नाही म्हणून कधीही त्याच्यात डोळ्यात पाणी येतं. याचं कारण ते आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी सुद्धा आपण क्षणभर आपण आत्ताची पूजा विचार घेऊ, आपले पंचोपचार घेऊ. आपण काय करतो, ठीक आहे, पाणी घालतो, देव धुवून ठेवले. दुसरं काय केलं, गंध लावला आपल्या परीनं जे असेल तसं. अगदी साधं जसं आहे तसं करा, काय हरकत नाही. उगाळून नाही लावलं, अगदी आहे ते लावलं गोपीचंदन, ठीक आहे, खेळा लावला नुसता. नंतर काय केलं, फुलं घातली, आपल्या परीनं जी शक्य आहेत तेवढी फुलं घातली. पूर्वी धूप होते, आता उदबत्ती आहे, उदबत्ती ओवाळली, चांगली गोष्ट आहे. जे नैवेद्य आहे शक्य आहे ते आपण लावले, झालं. हे आपले 5 उपचार झाले. ह्या पंचोपचारामध्ये मला सांगा, जे पाणी जे आपण वाहिलं, आज आपण बाहेर इथे तीर्थाचं हे ठेवलं आहे, कुंड ठेवलेलं आहे किंवा काय भांडं ठेवलेलं आहे, तर पाणी आपल्याला तीर्थ म्हणून परत मिळालं. देवाला दिलेल्यातलं काय झालं, तीर्थ परत म्हणून मिळालं. देवाला लावलेल्या त्या चंदनाच्या गोळ्याचीच ते पुढे गोळ्या करून त्याचं चंदन पुन्हा वापरलं जातं, आपल्याला लावायला उपयोगी पडतं. नित्यगंध दिलं, त्याचं गोपीचंदन झालं. इकडे जे फुलं दिली त्याचं निर्माल्य जर कोणी जपणारा असेल तर निर्माल्य जपेल, नसेल तर खड्ड्यात टाकून सुद्धा त्याचं उत्तम खत निर्माण होईल. म्हणजे ते कोणासाठी, आमच्यासाठीच परत. म्हणजे जे जे मी भगवंताला म्हणून दिलेलं आहे ते ते जसंच्या तसं वेगळ्या स्वरूपात त्याला पावतंच, पण परत मला मिळतं. कोकणातल्या भाषेत त्याला पावून मला गावं, तसं आहे ते. तर तसं ते तसं मला गावं, तसं परत मला मिळतं. तर तसं हे त्याला दिलेलं आहे ते मला मिळतं. आणि इकडे उदबत्ती लावली, मला सांगा परमेश्वराला किती सुगंध आला, त्याच्यापेक्षा सगळ्या घरादाराला सुगंध आपल्या त्या उदबत्तीनं दिलेला आहे. म्हणजे शेवटी त्याला दिली आणि मलाच मिळाली. आणि मलाच नाही, माझ्याबरोबर किती माणसं घरामध्ये असतील तेवढ्या सगळ्यांना मिळाली. बाहेरून रस्त्यावरून जाणारा चांगली उदबत्ती लावली तर रस्त्यावरून जाणारा सुद्धा चौकशी करतो डोकावून, काय कुठली उदबत्ती. बघा तुम्ही, असं ज्यांनी खरेच चांगली उदबत्तीचे जाणकार असतील त्यांना माहिती असेल. मला उदबत्तीची फार आवड होती म्हणून मला याची चांगली आठवण आहे की ही कुठनं आणली म्हणून विचारायचे. मी ज्या गावी होतो तिथून जवळजवळ एक 25 मैलावरती गाव होतं, तिथं जाऊन उदबत्ती आणत असे. आणि ती उदबत्ती आणली, लावली की विचारायची लोक, आणि मी आणून द्यायचो त्यांना फुकट की आपल्याला घ्या उदबत्ती, 4-5 चांगली मिळाली आहे नवीन, ह्याचं कुठलं तरी बेंगलोरचं वगैरे असायचं प्रोडक्शन, आणि फार सुंदर सुंदर ते आणायचे. तर एक उदबत्ती मला सांगा लावलेली घरामध्ये, ती त्या देवासाठी. ते किती असतील, 4-5 देव काय आपल्यासमोर असतील ते. तर ती जी काही देव आहेत ते त्यांना देण्यासाठी समोर म्हणून, त्यांना वास मिळावा म्हणून लावलेल्या धुपाऐवजी आजची फॉर्ममधली उदबत्ती लावली तर ती आज घरातल्या 10 माणसांना आनंद देते. घराबाहेर सुगंध न तुम्ही पाठवता पसरतोय. वाऱ्याबरोबर बाहेर सुगंध जातो, शेजारच्या घरी पुसतो, अरे यांची पूजा झाली, शेजारच्यांना कळतं. अशी परिस्थिती आहे, का तो सुगंध आला, बस एवढ्यावरच कळलं. म्हणजे अशा तऱ्हेनं जे जे म्हणून देवाला म्हणून द्यायला गेलो त्याच्यामध्ये मलाच परत सगळं मिळालं, चांगलं करून मिळालं. आणि माझ्याबरोबर ह्या उदबत्तीसारख्या गोष्टींनी तर ते आणि इतरांना मिळालं. आता पंचोपचारातला 5वा उपचार राहिला नैवेद्य. त्याचं काय होतं मला सांगा. 5 घासातला 1 घास त्यांनी परत घेतला आणि 4 घास परत दिले. असं तरी आहे का काही? काही नाही. सगळे 5च्या 5 घास आपलं नुसतं पाणी फिरत परत आपल्यालाच की नाही. आता वाढवीत नाही अशी काही तक्रार असेल तर फक्त मी मंजूर करतो, पण ती इकडे नाही वाढवीत, तिकडे वाढवतो. जो हे सगळं देतो आहे त्याला तिकडे देण्याचं सामर्थ्य भगवंताकडे आहे आणि ते तो वापरतो आहे. एवढं आपण लक्षात ठेवलं नसतं तरी सुद्धा चालेल. तर नैवेद्य दिला तर तो आपल्याला, आपण दाखवलेला नैवेद्य आपल्याच पोटात आपल्या जातो आहे आणि आपलंच पोट भरत आहे. एवढं लक्षात ठेवलं तर पंचोपचारामध्ये मी खरं काय केलं मला सांगा. मग का मनापासून करू नये, का मनापासून देवाची पूजा करू नये. एक पूजा आहे मला कळलेलं आहे जी माझ्या मनाचं उन्नयन करू शकते अशी साधी पूजा आहे, तर मी ती का करू नये आणि एवढे सगळे लाभ मी का घेऊ नयेत. बरं, माझं जे गेलं ते सगळं मला परत मिळालेलं आहे, भरपाई करून परत मिळाले. माझ्याबरोबर 10 लोकांना माझ्या घरातला सुगंध मिळालेला आहे, तर मी धूपदीप नैवेद्य का करू नये ह्याच्यातलं. तर हे आपण लक्षात घेतलं तर लक्षात येईल की हे खरोखर करण्यासारखी गोष्ट आहे, करायला मिळावी अशी गोष्ट आहे. तर जर मिळत असेल तर अवश्य करावी. आता आपण त्याचे पुढचे भाग बघत जाऊ काही, की
हे सगळं केलं. सकाळी उठून आपली जी उठण्याची वेळ असेल ती, मी अगदी ब्रह्ममुहूर्त वगैरे काय म्हणत नाही, अलीकडे तसं काही म्हणणं अवघड आहे. कोणाच्या कुठल्या शिफ्टमध्ये कोण काम करत असेल काय सांगता येत नाही. तो सकाळी 6ला घरी आला तर तो बिचारा 10ला उठेल, हेही पण मी समजू शकतो. व्यवहाराची सांगड महाराजांनी कधीही परमार्थाची सोडलेली नाही. व्यवहाराची सांगड घालूनच परमार्थ सांगितलाय ना. मग ठीक आहे, आपण ज्या वेळेला उठाल त्यावेळेला निदान आपले काही उठल्यानंतर आपली स्वतःच्या आंघोळीची आपण व्यवस्था करणारच ना. काय ती 10 वाजता उठल्यावर तरी आंघोळ करणार ना. मग त्यावेळेला पूजा करायची, चालेल, काय हरकत नाही. त्यावेळेला सकाळी उठल्यानंतर ही जर पूजा केलेली असेल तर जे मला मगाशी म्हटलं आदर्शांचं स्मरण आहे, मला 10ला झालेलं काय वाईट आहे का? आपण क्षणभर विचार करू की आदर्शांचं स्मरण झालं. मला समोर रामाची मूर्ती ठेवली, मला काहीतरी स्मरण झालं. मला विठोबाची मूर्ती ठेवली, सर्वांना समावून घेणारा देव मला आठवला, मला खूप सारा आनंद झाला. एवढं जर झालं, मारुतीचं समोर काय आपल्या घरात एखादी मूर्ती असेल तर काय दास्य भक्तीचं स्मरण आपल्याला सकाळी उठून जर समजा काय करतोय याचं भान जर असेल आणि कसले रहस्य डोक्यात ठेवून आपण हे करतो आहोत हे जर असेल तर मला सांगा, दास्य भक्तीचं ह्याच्यापेक्षा सकाळी उठल्या स्मरण झालं तर कसा दिवस जाईल हा विचार करू क्षणभर. भले तो 10ला उजाडू दे, 5ला उजाडू दे पहाटे, नाहीतर 6ला उजाडू दे, आपला जेव्हा उजाडेल तेव्हा. तर जेव्हा तेव्हा ते शक्य असेल त्यावेळेला सुरुवातपासून मी सकाळी जर हे केलं. आणि दुसऱ्या बाजूला क्षणभर पहा, सकाळी उठल्याबरोबर मनुष्य टीव्हीचं बटन फिरवतो. हे होतं, नियमाने होतं. अगदी उठला की मनुष्य काय चाललं असेल त्यावेळेला ते नाच गाणं असू दे, भयान बातम्या असू दे, यांनी माझ्या चित्ताच्या दिवसाच्या अवस्थेचं काय होणार आहे मला सांगा. आणि त्याऐवजी माझ्या पूजेनं माझं काय होणार आहे मला सांगा. किती मोठी तफावत या दोन गोष्टीमध्ये ठेवली आहे. जी माझ्या हातातली आहे त्यात निदान त्याची वीज तरी खर्च होते, इथे काही नाही होत आहे. काही मी देतोय ते सगळं मलाच परत मिळतंय. त्यामुळं माझं काही नुकसान नाही. तसं व्यवहाराने विचार केला तर पाणीसुद्धा तीर्थ म्हणून पिऊ शकतो. पाणी माझं समजा मला प्यायचं नसेल, देवांचं धुतलेलं पाणी आहे, ते झाडाला घातलं तर झाड वाढतं. झाड आपल्यासमोर तुळशीला पाणी घालतो आपण, तुळस वाढते त्या पाण्यावर. मग मला सांगा, काय आपल्याला देव घेतो आपल्याकडचं? काही घेत नाही. ह्या सगळ्या पूजेने त्याला जो आनंद आहे तो आनंदच फक्त त्याने घेतला. आणि तो आनंद आपण घेतला. आपल्या वृत्तीवर सकाळी उठून केवढा परिणाम झाला. एक राम उभा केला तर त्या कर्तव्य किती गोष्टी आपल्याला अशा समोर येतात. एक मारुतीची काय मूर्ती असेल तर तेवढ्याने किती गोष्टी आपल्याला होतील याची आपण कल्पना करावी. दुसरी गोष्ट, पूजेनं सकाळी काय झालं तर माझंच अंतरंग उजळलं. सकाळी माझ्या अंतरंगाचा विचार माझ्या मनामध्ये आला. पूजा मी का करतोय मुळामध्ये तर अंतरंगाला बदलणारी विद्या नाही म्हणून मी उद्दम रहस्य समजून घेतो. ते रहस्य समजलं एवढ्यासाठीच की मुळात पूजा केली ती उपचार म्हणून केलीच नाही. माझं अंतरंग बदलण्यासाठी एक साधन घालून दिलं माझ्या पूर्वजांनी. आणि ते फार विचार करून घालून दिलं. ज्यांना निर्गुणाचं भान आहे, ज्यांना निर्गुणाचा साक्षात्कार आहे, अशा मंडळींनी हे घालून दिलं. याचा अर्थ त्यांनी विचारपूर्वक घालून दिलं, माझी कुवत बघून घालून दिलेलं आहे. म्हणून मला गरजेचं आहे मग अंतरंगाच्याच कडे मला त्यांनी सकाळी उठून जागं करून दिलेलं आहे की तुझ्या अंतरंगात पहा. आता पूजेला बसायचं आहे, हातपाय तोंड धुवून काय ते सगळं करून आला ना, आता समोर बसलेला आहे. आणि त्या वेळेला त्या क्षणी माझ्या अंतरंगाकडे मला वळवण्याचं साधन मला हवं आहे. मला जगाकडे नेण्याचं साधन नको. त्या क्षणी जगाकडे मला जायचंच आहे. माझी पूजा झाली की मला काय ऑफिसला जायचं नाही का, माझ्या काय फॅक्टरीत जायचं नाही का, रस्त्यावर जायचं नाही का, चित्र दिसणार नाहीत का मला रस्त्यावर गेल्यावर, काय पोस्टर बघणार नाही का मनुष्य, दिसणार. पण त्याच्या आधी माझं अंतरंग बदललेलं असणार. मग मी बघणं वेगळं आणि मी हे न करता बघणं वेगळं, खूप फरक आहे. त्यामुळे माझंच अंतरंग आता ह्याकडे सगळ्याकडचं बघण्याचं बदललेलं आहे. म्हणून अंतरंगाचं ज्याचं बदललं ते काम आपल्याला पहिल्या सुरुवातीला सकाळी काम दिलेलं आहे. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केली, पूजा केली, पण ती या भावनेनं केली सगळ्या. म्हणून रहस्य समजून घ्यावे असं महाराज म्हणायचे ते एवढ्यासाठी की मी माझ्या अंतरंगाच्यासाठी मी हे करतोय आणि ते बदलण्याचं सामर्थ्य ह्या माझ्या पूजेमध्ये आहे. आणि त्याचं माझं दर्शन मला होत आहे आणि त्याचं उन्नयन माझं होत आहे. ही भावना ज्याची असेल त्याचं अंतरंग उजळेल. आणि दुसरी गोष्ट की त्या अंतरंग उजळण्याने माझ्याच चित्ताला समाधान होणार आहे. रात्रीची झोप झाली तर मनुष्य सकाळी फ्रेश असतो. आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो सकाळी मला प्रसन्न वाटतं का, तर चित्ताला विश्रांती मिळालेली आहे. आता विश्रांती मिळालेलं चित्त फक्त चांगल्या कृतींना अनुकूल करून द्यायचं आहे, ते काम पूजा करते. आता चांगलं चित्त तर आहेच आहे, फक्त आता चांगल्या कृतीनं अनुकूल करून द्यायचं. ते काय वाईट कृतीनं अनुकूल करता येतं कारण आता ते प्रसन्न आहे. ते आत्ता मोकळं आहे, तुमच्या हातात आहे, कसे वापरा. आत्ता अशी परिस्थिती चित्ताची असते. सकाळी उठल्यावर पहा आपलं चित्त कसं असतं. तर ते जसं असतं त्याप्रमाणे आपल्याला त्याप्रमाणे पुढची कामं करता येतात. तर त्यासाठी ते चित्त आता सत्प्रवृत्तीला सत्कृतीला अनुकूल करून द्यायला मला सकाळीच सुरुवात करून दिलेली आहे. म्हणून या पूजेमध्ये एवढं सगळं आहे. आता मी ज्या वेळेला पूजेला समोर बसलेलो आहे, जर मी हे सगळे उपचार मनापासून अंतरंगपूर्वक करणार असेल तर माझी एकाग्रता आपोआप सकाळी साधलेली आहे. आधी चित्त अनुकूल आहे, त्यात मी एकाग्रतेचं काम करतोय. त्यामुळे एकाग्रता साधली. मला सांगा, एकाग्रता साधणं ही गोष्ट बाहेर
अक्षरशः साध्या भाषेत म्हणजे डोका पडलं तरी जमणारी गोष्ट नाही. विद्यार्थ्यांना विचारा एकाग्र होते का अभ्यासामध्ये, त्यावरनं कळेल एकाग्रता काय आहे चीज, आणि ती आपल्या साध्या पूजेत सुद्धा कशी साधू शकते. त्याला सगळ्या पूजेची कल्पना द्या आणि मग त्याला प्रत्येक देवाशी तादात्म्य होऊ द्या आणि मग त्याचं मन एकाग्र होतं की नाही बघा. तर यासाठी आपण पाहायला हरकत नाही की आपण का पूजा करतो आहोत, त्यानं काय साध्य होणार, त्याने माझ्या संबंध दिवसावर कसा परिणाम होणार, हे जर आपल्या लक्षात आलेलं असेल तर आपल्याला हे सगळं कारण एकाग्रता ही सर्वात कठीण गोष्ट काय असेल तर, कारण शेवटी काय आहे, मनाशी प्रश्न आहे. चंचलम हे मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम, आपल्याला सांगितलेलं आहे ना स्पष्ट, वायोरिव सुदुष्करम, साधं सुद्धा नाही की वाऱ्याची बोट बांधल्यासारखं आहे अंतःकरण किंवा आपलं मन एकाग्र करणं ही. पण मन एकाग्र करण्याचं सामर्थ्य साध्या त्या पूजेमध्ये आहे की मन एकाग्र करेल तुमचं, कारण तुम्ही त्या तव्याशी तादात्म्य आहात. त्या क्षणी त्या मनाला एका तिथं यावंच लागतं आणि ते काम करावं लागतं. आणि ही जर भावना मनामध्ये असेल तर मन नक्की तिथे त्या ठिकाणी येईल की जे वायोरिव सुदुष्करम आहे ते इतकं सोपं होऊन जातं. हे तिसरी गोष्ट. आपल्याला या उपचारामुळे सकाळी उठल्यानंतर कोणतेही उपचार कोणाहीकडून स्वीकारण्यापूर्वी उपचार देण्याची सेवेची सवय लागते. हा पूजेचा मोठा फायदा आहे. सगळ्यात आपल्या दृष्टीनं काय असेल तर पहिलं काम माझं हे आहे की आधी दुसऱ्याची सेवा केली. माझी सेवा तर आता कोणतरी करणारच आहे. मी जसा असेल, कुठल्या कुटुंबात जशी माझी काय परिस्थिती असेल त्यानुसार मला कदाचित लोकांची करावी लागेल, कदाचित कोणीतरी माझी करेल. जशी तुमची परिस्थिती असेल त्यानुसार आपण कोणत्या कुटुंबात काय आहात, वडील आहात, आई आहात, मुलगा आहात, काय आजोबा आहात, काय आहात, त्यानुसार आपली पुढची सगळी ठेवण नसेल जशी जे प्रपंचाची तशी. पण ही जी उपचाराने मी देवाची सेवा केलेली आहे तिची सवय मला सकाळ सकाळी पहिली सवय ती लागली. करे उपचाराच्या निमित्ताने सेवा करतोय. सेवेची सवय माणसाला आज लागलेली कुठेपर्यंत उपयोगी पडेल याचा क्षणभर आपण विचार करा की सेवेची सवय लागलेली आहे. पुढे कुठेही उद्या ग्राहक येईल आपल्यासमोर, कारण हे सगळं झाल्यावर आपण पुढे जाल, कुठे व्यवसाय असेल कोणाचा, कोणाची नोकरी असेल, काय असेल तसं, तर तिथे ग्राहक असेल, कदाचित एखादा गरजू मनुष्य असेल, कदाचित आपण ऑफिसमध्ये असाल तर समोर एखादा मनुष्य ग्राहक म्हणून आलेला असेल, आपण व्यवसायात असाल तरी ग्राहक म्हणून आलेला असेल. आता माझी सेवेची सवय आहे, मी त्याची सेवा करतोय. जी सेवा वाट्याला आलेली आहे ती करतो. कुठली हा प्रश्न नाही. तर कुठली हा प्रश्नच येत नाही काही. मी नोकरीला चालू आहे. महाराज तर नोकरीबद्दल म्हणलेले आपण अगदी स्पष्ट लक्षात ठेवायला हवं, नोकरी अपमानाची आहे, स्वच्छ सांगितलेलं आहे. नोकरीला संभावित भीक असं म्हटलेलं आहे महाराजांनी. आपल्याला स्पष्ट शब्द महाराजांना जावा असेल तर तसं आहे की संभावित भीक. कोणी नोकरदारांनी फार मोठं कोणाला काय समजायचं कारण नाही. संभावित भीक अगदी मला फार आवडले ते. आणि त्यामुळे नोकरीत आनंदानं राहता आलं. हे काम आज करा, बरं हे काम आज करा, हे काम तुम्ही करू नका, करत नाही, ठीक आहे ते काम करा. नोकरीचं शेवटी अपमानाचा संबंध आहे. मुळात आय बेक टू अप्लाय, मागे म्हणलं तसं तिथे आय बेक टू अप्लायच केलेलं आहे. मुळात मला गरज आहे. आता इंग्रजीत म्हटलं म्हणून काय अर्थ बदलतो का मला सांगा? ते मोठं वाटतं एवढंच, यापेक्षा काही नाही. तर त्यामुळे आय बेक टू अप्लायच केलेलं आहे मुळात. मग तसं जर आहे तर मग ती अपमानाचीच आहे. कशाला त्याच्याबद्दल वाटून घ्यायचं? जे असेल ते असेल. ते आज हे काम आहे, हे काम आहे, उद्या ते काम आहे, ते काम आहे, काय ऑफिसच काम आहे ना ते. मग काय फरक पडतो आपल्याला? असं इतकं सोपं काम होऊन जातं. नाहीतर ह्याच्यात संघर्ष करण्यात किती दिवसाचे दिवस माणसाच्या रात्रीच्या रात्री जातात. नंतर सुद्धा पुढे विचार करण्यात हेच काम का तेच काम का असं होतं. पण मुळातच मला सेवेची, मी जातोच कशासाठी? सेवेची संधी मिळाली म्हणून जातो. सुरुवात माझी देवाची सेवा करून झाली, मग आता ग्राहकाची सेवा करतोय. यापेक्षा काही नाही. आता मला सांगा, एखाद्या ऑफिसमध्ये गेलाय आणि समजा जर तो सेवा म्हणून तुमची करतोय असं म्हटलं आणि जर तो तुमच्याशी तशा पद्धतीनं वागला तर किती आनंद होईल याची कल्पना आपण एक ग्राहक म्हणून करा. मग मला सांगा, सेवेचं मर्म काय आहे ते कळलं तर त्याचा अनुभव किती चांगला येतो. पुढे अनुभव त्या माणसाला असा आहे. आज एक आपण ग्राहक म्हणून इकडून विचार केला, सेवा करणारा म्हणून, पण सेवा घेणारा म्हणून विचार करा ना. दुसऱ्या बाजूने आपणही जातोच की कुठेतरी दुसऱ्या एखाद्या ऑफिसमध्ये. तो ओळख देत नाही, बसून राहा, लक्ष देत नाही, कोण काय काम करत नाही, हा म्हणतो तिकडे जा, तो म्हणतो तिकडे जा. हे अनुभव येणं वेगळं. आणि सेवेसाठी बरोबर आहे, आम्ही त्यासाठीच बसलोय. काय काम आहे सांगा, माझ्याकडून होत नसेल तर दुसऱ्याची मदत घेईन, पण ते तुमचं काम करून देईन, तुम्ही काळजी करू नका. एवढे नुसते शब्दाने सुद्धा माणसाला काम झाल्यासारखं वाटतं. इतका आनंद आपल्याला होतो का नाही मला सांगा. मग मला सांगा, सेवेच्या गरजेची सुरुवात त्या पूजेमध्ये आहे. ते सेवेची गरज जी आहे ना ती त्या सेवा आपल्याला ती पूजा लावून देते आणि त्यामुळं त्याचं काम होतं. दुसरी गोष्ट, शरीराला झीज आणि झळ पोचते, त्याची अत्यंतिक गरज आहे माणसाला. आज शरीराची अवस्था खरोखर वेगळ्या कारणाने किती साधनं झालीत, त्यामुळे माणसाला हालायची गरज राहिली नाही. आता ते तर म्हणतात आता ऑफिसला येऊच नका, अशी परिस्थिती आता पुढे येणार आहे आपल्याकडे. आज जसं नेटवर्किंग झालं तसं त्याच्या पुढे आता हे पुढचं नेटवर्किंग व्हायचं आहे. त्यावेळेला घरी काम येईल, करा घरी बसून आणि पाठवून द्या, बटणं मारायची आणि पाठवून द्यायचं, इतकी अवस्था येईल पुढे. म्हणजे तिकडे आलेलीच आहे, आपल्याकडे ते आणणारच, त्यामुळे काय प्रश्नच नाही आणि आपण ते स्वीकारणार. तर त्यामुळे काय स्वातंत्र्य आहे का पारतंत्र्य आहे कोण आठव, पण ते आपल्या मागे येणार. तर त्यामुळे ते आलं की घरी बसून
बसून म्हणजे तेही काम नाही राहिलं, मग आपण करणार काय? एक कट्ट्याने उभं ठेवलंय, एक टेबलाने बसवून ठेवलंय, काय करावं बघा, सगळीकडे कशी रचना ठेवली आपली. यामुळं जर असं तर देह परस्वाधीन माझा राहिला, तर देहाला जर जळच नाही लागली आणि उठाबशा झाल्याच नाहीत, तर तो परस्वाधीन होईल, नाही तर काय होईल दुसरं मला सांगा. मला पूजेला ज्या वेळेला समोर बसतो तेव्हा माझ्या शरीराला ती गंध उगाळण्याची सुद्धा झीज आहे. आणि मग काय होतं माहिती का, माणसं पैसे देऊन हात फिरवायला जातात तिकडे. काय गमत आहे बघा, काय पैसे, माणसं पैसे देतात हो त्याच्यासाठी, आणि तो 200-200 रुपये देतात आणि तो सांगतो आता हात वर करा. त्याच्यापेक्षा ते घरात आपल्या कामासाठी हात वर केले असते तर बरं झालं असतं की त्याच्यापेक्षा. आता उठाबशा काढा, तो खाली जर कट्टा त्याचा दसता आणि खाली जर स्वयंपाक केला असता तर कशाला उठाबशा काढायला तिकडे 200 रुपये देऊन द्यावं लागलं असतं मला सांगा. घरातच ते काम झालं असतं की नाही. पुढे आलंय आता काल आहे तसंही ना, आता काय करायचं आपण तरी. तर ते आले खरं. मग हे सेवेनी देवेला देवासमोर जेव्हा बसलोय वांडी घालून, तेव्हा आता वेगळे पद्मासनं करायची काही गरजच नाही जाऊन, हो की नाही. त्या योगासनाच्या वर्गाला आणि पैसे देऊन जात नाही का मनुष्य. तर त्याच्यापेक्षा हे सोपं काम होतं. शरीराला झीज आणि झळ याची अत्यंतिक गरज आहे, लक्षात ठेवा शरीराला. कारण त्याने ते उत्तम राहतं. शरीर उत्तम राहण्याचं कारण ते घोड्याचं कारण आहे, तेच बिरबलांनी सांगितलं. ते फिरवलं नाही तसं आहे, ते सगळं फान फिरवलं नाही तशी अवस्था आहे. आपले हे काय आहे, हे फिरत राहिलं पाहिजे सारखं. ते भले कशा अवस्थेत असेल तसं. आमचं हे एवढं थकले आता तरी सुद्धा आम्ही फिरतोय, कारण फिरत राहिलं पाहिजे, तर ते चालू राहील. जागेवर बसेल तर गंजून जाईल. आपलं मशीन नाही राहत तसं. तुम्ही गाडी काढू नका, काय होते बघा, 1 महिना गाडीला स्टार्टर मारू नका आणि बघा 2-4 हजार रुपयाला पडते का नाही ते तुम्हाला. हे साधं उदाहरण सांगतो, जे माझ्याचकडनं घडलं म्हणून सांगतो. गाडी पूर्वी असायची दारात, इतक्या कामाच्या गर्दीमध्ये मला ते जाबडावून ते किल्ल्यान ते मला 1 महिना काय खाली यायला झालं नाही. आणि शेवटी टोईंग करून गाडी न्यायची वेळ आली. खाली स्टार्टर बसतो कुठे गाडीला, 1 महिन्यात ती फिरली नाही. फिरवायला वेळच नाही कुठे त्या कामामध्ये, इतकेच कामं, त्यामुळे ते फिरवायला मिळालं नाही. शेवटी ते 3000 रुपयाला पडलं. म्हणजे हे आपल्या शरीराची अशी अवस्था झाली. आणि आता 3000 रुपयाला वगैरे पडत नाही, 3-3 लाखाला पडतात. तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे शरीराला झळ आणि झीज देण्याचं सामर्थ्य त्या पूजेमध्ये आहे. एक प्रदक्षिणा घातली तरी सुद्धा त्याच्यात पुण्य आहे. ते पुण्य या नावाने खाली ठेवलं. खरं सांगायचं तर आपल्या शरीराची तंदुरुस्तीची व्यवस्था ठेवली होती. 108 प्रदक्षिणा घाला, कशाला होते त्याला त्रास, आजार, काही कारणच नाही. 108 प्रदक्षिणा घातल्या म्हणजे खणखणीत राहतो तो आपोआप, की नाही. देवाला रोज जातोय, आपोआप खणखणीत राहतो. इतकं सोपं काम खरं करून ठेवलं संस्कृतीने. पण काय करावं, आपलं रहस्य आपल्याकडे समोर आली नाहीत किंवा समोर नसतील म्हणून हे करायचं झालं असेल. आता आपल्या घरामध्ये आपण शेवटी काहीतरी ती पूजा झाल्यानंतर काहीतरी दक्षिणा म्हणून समोर ठेवलेलं आहे. दक्षिणेनं दान धर्माची आठवण राहिली. सकाळी उठल्या की मला काहीतरी द्यायचं आहे, सगळा आलाय तो घ्यायलाच पुढे दिवसभर, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मुलांच्या डिमांड्स, मोठ्यांच्या डिमांड्स, सगळ्यांच्या डिमांड, एव्हरीबडी वॉन्ट्स एव्हरीथिंग. सगळे वॉन्ट्स इज द वर्ल्ड वॉन्ट्स असं म्हणायची वेळ आली. सगळं ते सगळं घोटाळ्याच होतं सगळं. अहो सगळेच जर मागायला लागले तर कोण देणार, कोण कोणाला, अशी परिस्थिती येईल. त्यामुळं देण्याची सवय ही सुरुवातीला लावून ठेवली. दक्षिणा पहिल्यांदा काय तुळशीपत्र ठेवून तो एक 10 पैशाचं नाणं ठेवी. आता ते मिळणं कठीण आहे म्हणा, पण तरी सुद्धा 10 पैशाचं नाणं ठेवू दे, 4 आण्याचं नाणं ठेवू दे, त्याच्यावर एक तुळशीपत्र ठेवू दे. पण ते ठेवलंय त्यांनी देवासमोर, त्याच्या उपचारामध्ये ते आहे आणि त्यामुळं त्याला द्यायची सवय आहे. मग कधी द्यायची वेळ आली तर वाईट वाटणार नाही, त्याला वाटेल द्यायची संधी मिळाली, चला काय हरकत नाही. कुठेतरी कशाच्या तरी रूपाने, आता मगाशी म्हटलं शरीराचे झळच्या रूपाने असेल, कधी ते ह्याच्या रूपाने असेल, पैशाच्या रूपाने असेल, कशाच्याही रूपाने असेल, गरजू आहे तर तिथे त्याला द्यायची, त्याला कधीही पुढे अडचण वाटणार नाही. ते कोणत्याही रूपाने असेल. म्हणून तो नैवेद्य सुद्धा अर्पण करतो आहे. त्या रूपाने माझा नैवेद्य नाही आहे स्वतःचा, नैवेद्य तर पुढे आहे, अजून आपल्याला बघायचंच आहे. तर ते एक झालं. त्यानंतर आपल्या देवामध्ये अनेक देव असतात. त्यामध्ये काही शाळुंका आहेत, काही शाळीग्राम आहेत, काही हे आहेत, नर्मदेचे गणपती आहेत, काय असे खूप प्रकार आहेत. विठोबा रखुमाई आहे, राम आहे, कुणाकडे मारुती आहे, काय जे जे असतील ते असे असे आपल्या घरामध्ये काय जे देव असतील, क्षय आपल्याकडे आपल्याला जे असतील ते सगळे आदरणीय तितकेच आहेत. तर तसे सगळे देव आहेत. ते आपल्याला सकाळी उठून अभेद शिकवतात. आपलं लक्ष आहे का त्याच्याकडे? आपल्याला सकाळी उठून शाळीग्रामाची पूजा करावी लागते, आपल्याला उठून सकाळी शिवलिंगाची पूजा करावी लागते. हरिहरा नाही भेद उका नग करू हो वाद. महाराज म्हणले ना शेवटी, आपण सांगितलं ना की हरिहरा नाही भेद म्हणून. मग ते आपल्याला ते सकाळी उठून सांगतायत की अरे हे सगळ्यांची पूजा केलीस ना, प्रत्येकाचा आदर तेवढाच ठेवलास ना, मग आता कशाला बाहेर पंथभेद आणि हे सगळे भेद करतात आणि कशाला ते बाकीचं सगळं करतात. तर ते काही करू नका, तेवढाच आपल्या शक्तीचा वेळ आहे. सगळे आपापल्या जागी समर्थ आणि प्रत्येक देव समर्थ आहे, प्रत्येक देव द्यायला तयार आहे. तर हे सगळ्या अभेदांचं शिक्षण सकाळच्या देवपूजेमध्ये मिळत असतं. एवढं जर आपल्या लक्षात आलं तर देवपूजेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यानंतर नैवेद्य दाखवतो आहे
तो उपनिषद शिकवतो आपल्याला. त्यक्तेन भुञ्जीथाः तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृतः कस्य स्विद्धनम्. आपल्याला सांगितलं ना उपनिषदामध्ये, ईशावास्यामध्ये म्हटलंय, आपण ईशावास्याचा अभ्यास केलेली माणसं आहात आपल्याकडे साताऱ्यात, आपण घेतलं होतं सत्र तेवढ्यासाठी. तर तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृतः कस्य स्विद्धनम्. मला कुठल्याही कोणाच्याही कसल्याही ज्या जे मी श्रम करून मिळवलेलं नाही, जे माझं नाही, अशा कुठल्याही धनाचा लोभ मला नको. मी जे कष्टाचं आहे ते मिळवीन आणि त्याच्यावर जसा मला जेवढं मिळेल तसा राहीन. ही जी शिकवण आहे ती त्यांनी दिली. त्यामुळं त्यक्तेन भुञ्जीथाः. नैवेद्य तर स्वयंपाक तर सगळा स्वतःसाठीच केलेला आहे आणि देवाला दाखवलेलं तरी त्यानं कुठं घाललं आहे. तोही आपणच आणून पुन्हा प्रसाद म्हणून सगळ्यांना परत देणार, म्हणजे आपणच खाणार, होय की नाही. पण त्यक्तेन भुञ्जीथाः आधी दिलाय आणि मग खाल्लाय. आधी खाल्ला आणि राहिलेला देवाला दिला असा नैवेद्य नाही आहे. नैवेद्याची पद्धत आधी दाखवायचं आणि मग खायचं अशी आहे ना. एवढ्या साध्या 2 कृती आहेत. आधी द्यायचं आणि मग खायचं आहे, एवढं ठरलेलं आहे. गृहिणी खरोखर ते करतात, म्हणजे रोज हा त्यांचं त्यक्तेन भुञ्जीथाः सुरू आहे. माझा भगिनी वर्गाला नेहमी आदर किंवा प्रणिपात एवढ्यासाठी असतो की त्यक्तेन भुञ्जीथाः कुठे बघायचं असेल तर स्त्रियांच्या ठिकाणी बघा. स्वयंपाक करायचा खरोखर काही काही वेळेला मी पाहिलेलं आहे की घरात चांगला पदार्थ होतो, अगदी मनापासून सांगतो की चांगला पदार्थ होतो, सगळ्यांना आवडतो. भाजी होते एखादी चांगली, एखादी आमटी चांगली होते, काय घरात असेल ते चांगलं होतं. एखादी भाजी इतकी चांगली होते, सगळे मिळून संपवतात, तिच्या वाट्याला राहत नाही, पण शेवटी ती भाजी न खाता राहते. ती जेवते, ती भाजी न खाता जेवते. जे कोणाला आवडलं नाही, जे मागे राहिले ते ती खाते, म्हणून तिला थोर मानलेले, गृहिणीला थोर एवढ्यासाठी मानलेलं आहे. त्या आधी नाही जेवायला बसते, नंतर जेवायला बसते. सगळं झाल्यावर त्यांना ते वाढून जे राहिलं असेल ते त्यक्तेन भुञ्जीथाः मग खा. तर ह्याचा तो आदर्श आहे. तर तसं हे घडते घरात रोज. पण देवासमोर सकाळी उठून त्याची प्रार्थना आहे ती त्यक्तेन भुञ्जीथाः. मला कोणाला तरी दिल्याशिवाय कधीही काही खायची इच्छा होऊ दे नको, असं शिकवते ते आपल्याला. हे अंतरंगाचं उन्नयन आणि अत्यंत प्रबोधन करणाऱ्या गोष्टी. हे साधी आपली पूजा. म्हणजे दुसरी गोष्ट, का द्यावं. मी एकदा पाहिलं होतं, तर मला ह्याच्यावरनं ते यांची भगिनीची आठवण झाली म्हणून सांगितलं. पण माझा प्रत्यक्ष अनुभव म्हणून आपल्याला सांगतो की एका ठिकाणी मी जपाला असं तासन-तास जात असे. घळीच्या ह्याच्यात ते होतं ठिकाण, म्हणजे घळीत म्हणजे आपल्या रामगळीत वगैरे नव्हे, इकडे होतं सागरेश्वरकडे. तर त्या घळीमध्ये एका ठिकाणी जात असे. जाताना 4 पोळ्या बरोबर असं डब्याला. सकाळी 8 वाजता जायचं आणि संध्याकाळी 5 वाजता यायचं. 7 तास 8 तास जप करायचा आणि वाचन करायचं मध्ये, असा कार्यक्रम. तर बरोबर पोळीन भाजी एवढं असायचं. तर मी 12-1 वाजल्यावर मला त्याची भूक लागली. काहीही मिळायचं नाही, जवळपासच्या परिसरात कोणतीही गोष्ट उपलब्ध तुम्हाला 5 किलोमीटर मध्ये मिळणार नाही. तर अशा ठिकाणी एकदा गेलेलं असताना मी ते डब्बा उघडल्याबरोबर कुत्रा आला. अहो दत्तगुरूंचंच ते साथीदार, आपल्या दृष्टीनं गुरुपद आहे ते शेवटी, तर त्यामुळे त्यांचंच काहीतरी आहे. तर ते आले म्हणून त्याला आपलं नेहमीप्रमाणे आपण बाजूला टाकतो तसं त्याला ते अर्धी पोळी टाकली त्यातली. ते पुन्हा बघायला लागलं. मी काय सुरुवात केली नाही, दुसरी अर्धी पोळी टाकली. काय करणार, शेवटची अर्धी पोळी माझ्या पानातली राहीपर्यंत ते खात होतं. शेवटची अर्धी पोळी जेव्हा डब्यात राहिली तेव्हा ते बसलं खाली शांतपणाने आणि बाजूला जे झऱ्याचं पाणी होतं ते पाणी प्यालं आणि शांतपणाने बसून राहिलं. त्यांनी मला उपाशी ठेवलं नाही, अर्ध्या पोळीवर ठेवलं. ते कदाचित म्हणत असेल तुला उपासनाच करायची आहे ना, मग एवढंच खाल्लं पाहिजे. मला फार बरं वाटलं ते अनुभव. विसरलो नाही कधी, एवढीशी गोष्ट आहे पण विसरलो नाही. आणि त्यक्तेन भुञ्जीथाः म्हणजे काय ते कळलं. आता त्यांनी मला भुञ्जीथाःची पण सोय ठेवली. ती अर्थी जरी त्यांनी माहिती असते तरी नक्की दिली असती, कारण का शेवटी पाण्यावर, तर आज पाण्यावर राहायची इच्छा आहे भगवंताची असं म्हणलं असतं. ते तरी त्यांनीच दिलं म्हणून ना. पोळ्या कोणीतरी दिल्या होत्या म्हणून आणल्या होत्या ना, त्यावेळी एकटा होतो. पुढ्या कोणीतरी आमच्या जिथे जेवायला जायचं त्यांनी करून दिल्या होत्या. तर त्यांनी ज्या करून दिलेल्या पोळ्या होत्या त्या त्यांनीच दिलेल्या होत्या का आपण स्वतः बनवल्या होत्या, म्हणजे त्याही दुसऱ्याच्याच होत्या. पाणीही दुसऱ्याचंच आहे, शेवटी सगळं भगवंताचंच. मग ते खाऊन राहिलं असतो, चाललं असतं. म्हणजे असं आहे शेवटी की ते अर्धी पोळी राहिल्यावर ते कसं थांबलं हे कळलं नाही, पण ते थांबलं. ते पाणी प्यालं आणि समोर पाय ठेवून असं बसतं ना, तसं ते कुत्री पाय ठेवून बसतात बघा असे. तर तसं पाय ठेवून समोर बसून राहिलं आणि मग मी शांतपणे ती अर्धी पोळी खाल्लेली त्यांनी पाहिली, पाणी प्यालो, छान. म्हणजे त्यक्तेन भुञ्जीथाः हे सकाळी आपली पूजा शिकवते. आता सकाळी पूजा करायचं त्यामुळे हे लगेच माहिती पडलं की अरे हे त्यक्तेन भुञ्जीथाःवाला आलेले आज, नमस्कार. म्हणजे आज आपण मला प्रत्यक्ष अनुभव देणार काहीतरी, आणि खरोखरच अनुभव दिला. 4.5 पोळ्यामधल्या 3.5 पोळ्या संपेपर्यंत ते खात होते, पण शेवटी अर्धी मला प्रसाद म्हणून ठेवले असेल तर ती खाल्ली. आता हे का नैवेद्य दाखवला एवढा? अनेक वेळेला ते नैवेद्य दाखवतात पाणी फिरवतात.
म्हटलं ते कशाला काय करतात कोणा ठाऊक. अनेक नवीन तरुण पिढी वगैरे विचारते, हां सगळीच नाही विचारत, पण काही काही इन्क्विजिटिव्ह असतात, म्हणजे अशी जिज्ञासू असतात. ते पाणी फिरवतात, हे करतात काहीतरी हे करतात, ह्याच्या भोवती ताटाभोवती पाणी फिरवतात वगैरे असं वाटतं. पण प्रत्यक्षात आपल्याला कल्पना नाही, कारण आपल्याकडे सूक्ष्मदर्शक यंत्र कमी झाली आता याची. संत असतील तर सूक्ष्मदर्शक यंत्र आहेत ती. संत ही सूक्ष्मदर्शक यंत्र आहेत. म्हणजे महाराज असे तर महाराज म्हणायचे की मला त्या माणसाचा वासनादेह दिसतो. आपल्याला आपला देह दिसेना अशी अवस्था आहे, तो आपल्याला आरशात बघावा लागतो. त्यांना वासना देह दिसतो. म्हणजे ती सूक्ष्मदर्शक यंत्र नव्हेत काय. मला पाण्याचा एक थेंब दिसतो, तो मला एकच थेंब दिसतो, पण तो सूक्ष्मदर्शक यंत्रवाल्याला त्याच्यात 10,000 जंतू दिसतात. म्हणजे काय प्रकार आहे, कारण ते त्याच्याकडे तो त्याचा सूक्ष्मदर्शक यंत्र आहे म्हणून तो दिसतो. तसे हे सूक्ष्मदर्शक यंत्र आपल्याकडची कमी आहेत, किंबहुना आपल्याकडे नसेल, जे संत असतील त्यांच्याकडे असतील. म्हणून अन्नाला जो सूक्ष्मदर्शक यंत्र आहे अन्नाचं, ते आपल्याकडे नाही आहे. अन्नाला जसा बाहेरचा अंश आहे अन्नाला, तसा अन्नाला सूक्ष्म अंश पण आहे. तो सूक्ष्मांश वासनेचा असतो, तो 2 प्रकारचा असतो. एक सूक्ष्मांश संबंधांच्या ऋणाचा असतो आणि दुसरा वासनेचा असतो. एक संबंधांचं ऋण असतं आणि दुसरं वासनेचं ऋण असतं. आपल्याला कल्पना येते, आपण साधे नैवेद्य म्हणून दाखवतो, पण पहिला सूक्ष्मांश तो संबंधाच्या ऋणाचा असतो. जो ज्या वेळेला जमिनीची नांगरट केली त्यावेळेला ज्याच्या मानेवर जू ठेवून ज्या त्यांनी ते नांगरलं होतं, त्या बैलापासून त्याचा संबंध सुरू होतो, ऋणानुबंध. आपल्याला जेवताना आठवण असते की कोण आठवतो. आता ते ट्रॅक्टर नांगरत असतील म्हणून काय झालं, शेवटी संबंध आहेच ना शिल्लक आपला. तर तसा तो संबंध शिल्लक आहे, तो तिथून सुरू झालेला आहे. कुणी पेरलं त्याच्याकडून सुरू झालेला आहे, त्या नांगरटीच्या गड्यांपासून सुरू झालेला आहे, तिथून सुरू झाला आहे, बैलापासून सुरू झाला आहे. आणि त्याहीपेक्षा जे आपण आज कुठला, आता तर बोलायचं काम नाही सध्या संकरितामुळं, पण तरीसुद्धा जी मूळ वाणं आहेत, जे मूळ काही भात असू दे, कशाचंही असू दे, वाण असतं ते, तर ते तसंच्या तसं टिकवावं लागतं. ते तसं टिकवलं असेल तर त्या क्वालिटीचं आपल्याला पीक आज मिळू शकतं, त्या क्वालिटीचं धान्य आज मिळू शकतं. आज आपल्याला धान्याच्या क्वालिटीची खात्री नाही, कारण त्याच्यावर किती प्रकारचे हे झाले संस्कार काय कळत नाही अलीकडे. धान्य धुवून घ्यायची वेळ येते, टिकवायला त्याच्यावर किती पावडर लावतात आपण पाहतो. तर अशा तऱ्हेचं झाल्यामुळे हे सगळं मूळ वाण ज्यांनी टिकवलेलं आहे ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं असतं. मग माझ्या सांगा, माझ्या संबंधांचं केवढं ऋण माझ्यावर आहे, ते तेवढं ऋण सगळं माझ्यावर आहे. हे ऋण घेऊन मी आलो, तो त्यातला सूक्ष्म अंश आहे, मला तो कळत नाही कारण तो सूक्ष्मच आहे. त्यामुळे नांगरलं कोणी मला कुठे माहिती आहे. अगदी मार्केटिंग तुमच्या त्या असोसिएशनपर्यंत, काय जे व्यापाऱ्यापर्यंत, सर्वत्र हे आहे. तेवढं आपण लक्षात ठेवू. हा एक संबंधांचा ऋणाचा भाग. दुसरं वासनेचं आहे. समजा कुणी त्या शेतकऱ्याला बिचाराला पाडून त्याच्याकडून धान्य वसूल करून घेतलं असलं आणि त्याला 10 रुपये कमी दिले असले तर त्याची वासना राहीलच ना त्या अन्नामध्ये काहीतरी. त्याला असं वाटेलच ना की ह्यांनी मला फसवले, आज माझ्यावर 10 रुपयाचं आज माझं नुकसान झालं, आज मला घरामध्ये मी आणीन म्हणलं होतं पण नेता येत नाहीत कारण आज मला बाजारात जास्त धान्य आलं आणि माझं त्यामुळे आज हे स्वस्तात द्यावं लागलं, असं त्याला कुठेतरी वाटेल. त्याचा परिणाम माझ्या शरीरातले जो सूक्ष्म अंश आहे म्हणजे मन आहे त्याच्यावर होत असतो, म्हणून ते बिघडतं. आज जे मन बिघडले म्हणतो आपण, ते मन बिघडली ती अशी बिघडली की सूक्ष्म अंश. म्हणून आपल्याकडे ही साधी योजना, माझी वेळ अचानकपणे संपल्याचं माझ्या लक्षात आलेलं आहे. आपण फक्त माझ्यासाठी फक्त आता 3 किंवा 4 मिनिटं द्यावी तेवढी माझी प्रार्थना आहे. उरलेलं मी पुढच्या वेळेत सांगेन. तर हे जे आहे हा सूक्ष्म अंश आहे त्याच्यातला. तर तो जो सूक्ष्म अंश आहे, तो सूक्ष्म अंश आपण ज्या वेळेला भगवंताला नैवेद्य दाखवतो त्याबरोबर स्थूल अन्न आणि सूक्ष्म अंश तो अशुद्ध असतो अनेकदा. तो सगळा त्याच्या भोवती पाणी फिरवून त्याला दिला. पाणीच का फिरवलं? पाणीच वस्तू अशी आहे. पाणी कशानं धुतात एवढं फक्त मला सांगा. पाणी धुवायचं दुसरं काही साहित्य नाही. खराब पाणी सुद्धा पुन्हा चिखल लागला तरी पाण्याने धुवावं लागतं, आपल्याला माहिती आहे. तर पाणी स्वतः शुद्ध करण्याची क्षमता पाण्यामध्ये आहे. आता आम्ही केमिकल सोडून गंगा मैली केली त्याला काही इलाज नाही, पण मुळामध्ये पाण्याची स्वतःला शुद्ध करण्याची क्षमता आहे, कारण ते संबंध चक्रामध्ये वावरत असतं. पृथ्वी, जागर, आकाश, सगळ्या चक्रामधून हिमालय, सगळं काय असेल ते पर्वत पाड्यापर्यंत हे सर्व चक्र सांभाळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. म्हणून त्याच्याकडे शुद्धीकरणाची स्वतःची नैसर्गिक ताकद आहे, म्हणून ते वापरलं. म्हणून जे संन्यासी आहेत त्यांना चवीचा अधिकार नाही, म्हणून ते त्यांची भिक्षा मागतात, ते अन्नच आहे, पण ती भिक्षा पाण्यात भिजवतात आणि मग खातात. पाण्यात भिजवल्यावर काय होईल? त्या भिक्षेमध्ये आलेल्या सगळ्या पदार्थांचं काला होईल. तो जो काला होईल ना तो शुद्ध म्हणून खायचा आहे आता, कारण त्याच्यातला सूक्ष्म अंश होता तो पाण्याने धुवून टाकला आता सगळा.
तेव्हा सूक्ष्मांश होण्याची ताकद पाण्यामध्ये आहे. सामान्य माणसाला ते शक्य नाही, म्हणून त्याला पाणी फिरवायला सांगितलं. त्या पाण्याने सुद्धा तेवढंच काम होणार आहे. आता देवाकडे स्थूल अन्न आणि सूक्ष्मांश दोन्ही गेले आणि देवाकडे सगळं शोषण करण्याची क्षमता आहे. अहो, पाण्यात जो क्षमता ठेवतो त्याची स्वतःची क्षमता काय असेल याचं फक्त गणित करून बघावं. म्हणजे हे गणित केलं तरी लक्षात येईल. म्हणजे आपण तुमचं अशुद्ध आणि जसं आहे तसं अन्न द्या आणि प्रसाद आहे तो घेऊन जा. फक्त शुद्ध वासना शिल्लक राहिली ती परत घेऊन जाण्यासाठी नैवेद्य आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याबरोबर ही काही रहस्य येतील. आता माझ्या वेळेची बरोबर मर्यादा झाली म्हणून मला थांबणं भाग पडतं. उरलेलं रहस्य मी काय आपल्याला आता आपल्या बैठकीत सांगू शकत नाही, तर त्याबद्दल क्षमा करा. पुढच्या वेळी ती उरलेली रहस्य सांगेन. आणखीन जर महाराजांची इच्छा असेल तर त्याच्या पुढची आजच्या काळाला अनुरूप असतील अशा तऱ्हेची साधनासुद्धा सांगेन. आता थोडंसं फक्त एक शेवट सांगतो की आपण देवाचं महात्म्य वाढवावं, देवाचं वैभव वाढवावं असं म्हणतो. अवश्य वाढवा. जशी मूर्तीची आपल्याला असं वाटतं की ती तांब्या पितळीची असेल तर चांदीची करू, चांदीची असेल तर सोन्याची करू, पण खरी सोन्याची उपासनेने होते एवढं लक्षात ठेवा. खरी सोन्याची मूर्ती उपासनेनं होत असते. त्यामुळे तेवढं लक्षात ठेवलं तर ते आपल्याला जास्त प्रेमाचं आहे आणि भगवंताला जास्त प्रेमाचं आहे. तेव्हा वैभव वाढतं, ते उपासनेनं वाढतं. मूर्ती तशीच राहते, ती ज्याची आहे त्याचीच राहते. ती कसलीही असली तरी ती मूर्ती कृष्णाचीच राहते. ती मूर्ती संगमरवरी असली तरी कृष्णाचीच आणि पितळीची असली तरी कृष्णाचीच आणि रामाची तर रामाचीच. ती मूर्ती तशीच राहते. दिलेलं सर्व परत मिळतं. पण रहस्य कळून पूजा केली तर मात्र पूजा करणारा उद्धरून जातो. एवढं रहस्य लक्षात ठेवलं शेवटी तरी चालेल. ते रहस्य आपल्याला अधिकाधिक कळो. आणि रहस्य सांगताना पूजेचं रहस्य आहे. मधले मुद्दे राहिलेत ते पुढच्या वेळेला फक्त जर जमलं तर पाहतो, घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासमोर ठेवण्याचा आपण ऐकता आहात म्हणून हे सगळं सांगतो. तर त्या पूजा साधनात शेवटी आपल्यासमोर काय असतं तर शेवटी एकच असतं की प्रार्थना असते. तशी आता काय नाही. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. एवढी महाराजांना संतांना आपल्या सर्वांना चरणी प्रार्थना करतो. समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.